Good morning, students. So, in today's lecture, I am going to complete remaining parts of व्हॅलन्स बॉन्ड थेरी. आपण लास्ट लेक्चरमध्ये जे काय व्हॅलन्स बॉन्ड थेरी आहे त्याचे काही बेसिक फीचर्स हे आपण बघितले होते, ज्यामध्ये आपण लास्ट लेक्चरमध्येच काही लेव्ही ऑक्साईडचे ड्रॉबॅक्स आहेत तर ते सुद्धा कव्हर केलेत, ज्यामध्ये आपण शिकलो होतो की लेव्ही स्ट्रक्चरच्या बेसिसवर आपण एखाद्या कोव्हलंट बॉन्डची डायरेक्शन प्रॉपर्टी आहे तर ती एक्सप्रेस करू शकत नाही. बरोबर, आपण शिकलो होतो इट इज नॉट पॉसिबल टू डिटरमाइन द डायरेक्शनल कॅरेक्टर ऑफ कोव्हलंट बॉन्ड ऑन द बेसिस ऑफ लेव्ही स्ट्रक्चर. नंतर आपण एक सेकंड त्याचं लिमिटेशन बघितलं होतं की लेव्ही स्ट्रक्चरमध्ये आपण हे तर शिकलो की कम्प्लीट ऑक्टेट कोणता, इनकम्प्लीट ऑक्टेट कोणता आणि एक्सपांडेड ऑक्टेट कोणता. पण मग असे काही मॉलिक्युल्स की जे इनकम्प्लीट किंवा एक्सपांडेड ऑक्टेट का फॉर्म करतात याची मात्र कोणतीच आयडिया आपल्याला लेव्ही स्ट्रक्चरच्या बेसिसवर येत नाही. नंतर पुढे जेव्हा इलेक्ट्रॉन शेअर होतात तर त्यांच्या ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये काही चेंजेस येतात का किंवा ते एकमेकांमध्ये कंबाईन होतात का, तर याची सुद्धा कोणतीच आयडिया आपल्याला लेव्ही स्ट्रक्चरच्या बेसिसवर येत नाही. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये कंप्लीट केलं. जर अजून तुम्ही ते लेक्चर व्ह्यू केलं नसेल तर आधी ते लेक्चर कंप्लीट करा, ज्यामध्ये मी व्हॅलन्स बॉन्ड थेरीचे काही बेसिक टॉपिक सुद्धा कव्हर केलेत, ज्यामध्ये मी सांगितलं होतं की जे काही H2 मॉलिक्युल्स आहे त्याचं काही एक्झाम्पल घेऊन मी बोललो होतो की हायड्रोजनचे ॲटॉमिक ऑर्बिटल हे एका स्पेसिफिक पोझिशनमध्ये एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि नंतर मग इलेक्ट्रॉनची शेअर करतात. मग ही शेअरिंग झाल्यानंतर त्यामध्ये कोव्हलंट बॉन्ड कसा फॉर्म होतो, एनर्जी कशी कमी होते, हे सगळं आपण त्यामध्ये शिकलो होतो. आता मी आज पुढचा एक टॉपिक कव्हर करतोय व्हॅलन्स बॉन्ड थेरीमधूनच, जो म्हणजे टाइप्स ऑफ ओव्हरलॅप. की नेमके आता हे जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत तर हे कंबाईन कसे होणार ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ कोव्हलंट बॉन्ड. जेव्हा ते इक्वल शेअरिंग करतात तेव्हा त्यांच्यामध्ये कसा ॲटॉमिक ऑर्बिटल ओव्हरलॅप होतो हे सुद्धा आपल्याला आज या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. तर त्याआधी मी आता इथे अजून थोडा बेसिक टॉपिक कव्हर करेल, तो म्हणजे शेप्स ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. स्टार्टिंगला टॉपिक बघू आपण शेप्स ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. आता हे शेप्स ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल जे आहेत तर हा टॉपिक आपण याआधी पिरियड टेबलच्या बेसिकमध्ये कंप्लीट केला होता, ज्यामध्ये मी सांगितलं होतं की एस ऑर्बिटल हा स्पेरिकल शेप असतो, पी ऑर्बिटल हा डम्बेल शेप असतो, पीच्या 3 सबटाईप पडतात, पीएक्स, पीवाय, पीझेड, आणि डी ऑर्बिटलच्या टोटल 5 सबटाईप पडतात. त्या म्हणजे कोणकोणत्या मग डीएक्स वाय, डीवाय झेड, डीएक्स झेड, डीएक्स2 वाय2 आणि डीझेड2. तर मी थोडंसं त्याला पटकन रिकॉल करेल आणि मग समोरच्या टॉपिकला जाईल, टाइप्स ऑफ ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, या बेसिसवर मग आपण बरेचसे पुढे व्हॅलन्स बॉन्ड थेरीचे टॉपिक सुद्धा क्लिअर करतो. नंतर जायचं आपल्याला द मेन फीचर्स ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थेरी. मग यामध्ये आपण शिकणार की नेमका सिग्मा बॉन्ड कसा फॉर्म होतो, त्यानंतर पाय बॉन्ड कसा फॉर्म होतो, त्यापैकी स्ट्रेंथ कुणाची जास्त आहे, म्हणजे कोण स्ट्रॉंगर, कोण वीक बॉन्ड आहे, कोण इझिली ब्रेक होईल, कोण होणार नाही. तर हे सुद्धा टॉपिक आपल्याला या लेक्चरमध्ये कंटिन्यू करायचे. चला मी आता सुरुवात करतोय शेप्स ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स पासून. तर बघा, जनरली आपण 4 टाईपचे ऑर्बिटल सांगतो, एस, पी, डी आणि एफ. कोणकोणते ऑर्बिटल्स असतात? एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल आणि एफ ऑर्बिटल. एस ऑर्बिटल कोणत्या शेपमध्ये असतो? तर एस ऑर्बिटल असतो स्पेरिकल इन शेप, स्पेरिकल शेप. पी ऑर्बिटल कोणत्या शेपमध्ये असतो? तर डम्बेल शेप, पी ऑर्बिटल डम्बेल शेप. डी ऑर्बिटलचा शेप कोणता? तर डबल डम्बेल. आणि एफ ऑर्बिटल हा मात्र डिफ्यूज शेपमध्ये असतो. आपल्याला सिलेबसमध्ये फक्त एस, पी आणि डी आहेत. एफ ऑर्बिटलच्या फक्त आपल्याला माहिती पाहिजे की 7 सबटाईप पडतात, सब ऑर्बिटल्स. याचा मात्र शेप वगैरे आपल्याला तरी सध्या तरी सिलेबसमध्ये नाही. तुम्ही जेव्हा हायर एज्युकेशनमध्ये जाणार, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, तेव्हा मात्र मग जर केमिस्ट्री ब्रांच तुमची असेल तर तुम्हाला तिथे एफ ऑर्बिटलचा सुद्धा शेप शिकायला मिळेल. सध्याच आपण फक्त या 3 ऑर्बिटल्सवर फोकस करू. स्टार्टिंगचा एस ऑर्बिटल, नंतर पी ऑर्बिटल आणि त्यानंतर येतो कोणता? डी ऑर्बिटल. मग आता नेमका एस ऑर्बिटलचा शेप कसा असतो? तर मी एस ऑर्बिटल हॅज स्पेरिकल इन शेप. बघा, सपोज आपण असे ऍक्सिस जर काढले, चला मी ते ऍक्सिस काढतो या टाईपमध्ये. याला मी एक्स ऍक्सिस म्हणतोय, याला म्हणतो वाय ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस. आता यावर तुम्हाला काय करायचं आहे? एस ऑर्बिटलची लोकेशन सांगायची आहे. आपण काय करू, इथे असं एक स्पियर काढून घेऊ. म्हणजे जो काही एस ऑर्बिटल राहील तर हा कोणत्या शेपमध्ये राहील? स्पेरिकल शेपमध्ये.
झालं क्लिअर. येस ऑर्बिटलला कोणतीच डायरेक्शन नसते. जो स्पेरिकल ऑर्बिटल आहे याला कोणतीच डायरेक्शन नसते. आपण याआधी शिकलोय. मी पटापट कव्हर करतोय बघा. येस ऑर्बिटल कसं असणार तर स्पेरिकल शेप. कोणताही येस ऑर्बिटल घ्या, 1s 2s 3s 4s, या सगळ्यांचा शेप कसा असणार तर स्पेरिकल शेप. हा, पण त्यांच्या साईज मध्ये मात्र डिफरन्स येईल. यावर तुम्हाला क्वेश्चन विचारतील. 1s ऑर्बिटल, 2s ऑर्बिटल, 3s ऑर्बिटल आणि 4s ऑर्बिटल यांच्यापैकी कोणत्या ऑर्बिटलची साईज कमी असेल आणि कोणत्या ऑर्बिटलची साईज जास्त राहील. तर इथे कन्सेप्ट कसा अप्लाय करायचं बघा. जेव्हा तुम्ही न्यूक्लियस पासून बाहेर जाता, म्हणजे फर्स्ट सेल, सेकंड सेल, थर्ड सेल आणि फोर्थ सेल, तर त्यांच्यामध्ये हे सब ऑर्बिटल सुद्धा असतात. येस ऑर्बिटल 1 नंबरच्या सेलमध्ये येस ऑर्बिटल म्हणजे 1s, 2 नंबरच्या सेलमध्ये येस ऑर्बिटल 2s ऑर्बिटल, 3s 4s असे त्यांच्या टाईप पडतात. तर जसे आपण न्यूक्लियस पासून बाहेरच्या साईडने जाणार तशी यांची साईज काय होते वाढत जाते. स्पेरिकल शेपच राहील, शेप सेम राहील, फक्त काय होईल साईज वाढत जाईल. माझा सगळ्यात जास्त साईज कुणाची तर या नंबरवर ठरवा. हा जो आहे तर हा शेलचा नंबर आहे, याला आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणतो. या बेसिसवर काय ठरणार तर साईज ठरणार. जेवढ्या या नंबरची व्हॅल्यू म्हणजे हा जेवढा नंबर वाढेल तेवढी काय होणार साईज वाढणार. मग आता जर सपोज आपण 1s घेतला तर याची साईज सगळ्यात कमी राहील स्पेरिकल शेप. त्यानंतर 2s ची साईज थोडी वाढणार, त्यापेक्षा जास्त राहील 3s ची साईज आणि त्यापेक्षाही जास्त कोणाची राहील 4s ची साईज. म्हणजेच काय होतं बघा, फक्त काय होतंय साईज वाढत जाते, शेप सेम राहील स्पेरिकल शेप, फक्त साईज वाढणार. 1s ची साईज सगळ्यात स्मॉल, त्यापेक्षा जास्त 2s, त्यापेक्षा जास्त 3s आणि सगळ्यात जास्त साईज कोणाची 4s ची. अशी आपण याची इन्क्रीजिंग ऑर्डर लिहू शकतो. यावर तुम्हाला अजून एक क्वेश्चन विचारतील, यांची स्टॅबिलिटी कशी असेल, नेमका कोणता येस ऑर्बिटल हा मोर स्टेबल राहील, 1s 2s 3s और 4s. काय करायचं मग अशा वेळेस तर जेव्हा तुम्ही न्यूक्लियस पासून बाहेर जाता तेव्हा एनर्जी इन्क्रीज होईल या सब ऑर्बिटलची. मग एनर्जी जर वाढत असेल तर याचा अर्थ काय होतो यांची स्टॅबिलिटी कमी कमी होते. मग सगळ्यात मोर स्टेबल कोणता, चला मी इथे स्टॅबिलिटीची ऑर्डर लिहितोय. स्टॅबिलिटी ऑर्डर डिक्रीजिंग अशी राहील. सगळ्यात स्टेबल राहील 1s ऑर्बिटल, त्यापेक्षा लेस स्टेबल 2s ऑर्बिटल, नंतर 3s ऑर्बिटल आणि त्यानंतर 4s ऑर्बिटल. नंतर विचारते तुम्हाला एनर्जी कशी असेल तर एनर्जीची ऑर्डर याच्या डायरेक्टली ऑपोजिट होईल. रिझन काय, जसे तुम्ही न्यूक्लियस पासून बाहेर येता फोर्थ नंबरच्या सेलची एनर्जी सगळ्यात जास्त राहील. ऑब्व्हियसली मग त्याचे जे सब ऑर्बिटल आहे त्यांची सुद्धा एनर्जी वाढलेली असेल. मग सगळ्यात जास्त एनर्जी राहील 4s ऑर्बिटलची, त्यापेक्षा कमी 3s, नंतर 2s आणि सगळ्यात कमी एनर्जी राहील 1s ऑर्बिटलची. सो तुम्ही असे 3 टाईपचे क्वेश्चन या बेसिसवर सॉल्व्ह करू शकता. बघा मी काय सांगितलं, येस ऑर्बिटलचा शेप कोणता तर येस ऑर्बिटलचा शेप असतो स्पेरिकल. येस ऑर्बिटलला कोणतीच डायरेक्शन नसते, कारण स्पेरिकल फॉर्म मध्ये आहे, स्पियरला कधी डायरेक्शन नसते. मग तुम्ही असे एक सिंपल त्याची डायग्राम दाखवू शकता. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस असे जर 3 ऍक्सिस घेतले, 3 डायमेन्शन जर घेतले, त्यावर एक स्पियर ठेवून द्या, हा झाला येस ऑर्बिटल. फक्त काय होईल जसे तुम्ही न्यूक्लियसहून बाहेर जाता तसं काय होईल त्यांचा फक्त साईज वाढत राहील, शेप मात्र काय असणार कॉन्स्टंट असणार. आणि त्यानंतर ही स्टॅबिलिटीची डिक्रीजिंग ऑर्डर आणि ही त्यांची एनर्जीची डिक्रीजिंग ऑर्डर. चला हा टॉपिक आता तुमचा शेपचा इथे क्लिअर झाला. कुणाचा तर येस ऑर्बिटल, लक्षात ठेवा स्पेरिकल शेपमध्ये असतो. अजून जर तुम्हाला डिटेलमध्ये यामध्ये बघायचं असेल तर मी पिरियड टेबल चॅप्टरमध्ये याचा बेसिक ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता सांगतो मी पुढचा पी ऑर्बिटल. चला मी इथे लिहितो आता पी ऑर्बिटल. पी ऑर्बिटलचा नेमका शेप कोणता असतो. सो पी ऑर्बिटल हॅज डंबेल शेप. डंबेल माहिती आहे ना, हा मग त्या टाइप मध्ये या ऑर्बिटलचा शेप असणार. तुम्ही असा एक डंबेल दाखवू शकता या टाइप मध्ये. हा जो शेप राहील तर हा डंबेल आहे बरोबर, हा पी ऑर्बिटलचा शेप राहील. मग आता पी ऑर्बिटलला डायरेक्शन आहे कारण डंबेलला डायरेक्शन आहे. मग आता पी ऑर्बिटलच्या याच डायरेक्शनच्या बेसवर किती 3 सबटाईप पडतात. कोणकोणत्या तर पीएक्स, पीवाय अँड पीझेड. कोणकोणत्या टाईप पडतात पीएक्स ऑर्बिटल, पीवाय ऑर्बिटल आणि पीझेड ऑर्बिटल. मग आता ह्या टाईप कशा पडल्यात तर नेमका तो ऑर्बिटल डंबेल शेप जो आहे तर तो कोणत्या ऍक्सिसवर प्रेझेंट आहे त्यानुसार याच्या सब टाईप पडतील. जसं की सपोज आपण म्हणू पीएक्स ऑर्बिटल. सो इट इज द डंबेल शेप ऑर्बिटल प्रेझेंट अलॉंग द एक्स ऍक्सिस. जो एक्स ऍक्सिसवर प्रेझेंट आहे त्याला काय म्हणायचं पीएक्स ऑर्बिटल आणि त्याचा शेप कोणता असेल तर डंबेल शेप. मग बघा आता हा एक्स ऍक्सिस आहे, मी यावर असं इथे एक डंबेल शेप दाखवतोय. हा ऑर्बिटल झाला कोणता पीएक्स ऑर्बिटल. मग आता पीवाय ऑर्बिटल कशाला म्हणणार आपण तर असा एखादा डंबेल शेप ऑर्बिटल जो कोणत्या ऍक्सिसवर प्रेझेंट राहील पीवाय ऍक्सिसवर, सॉरी वाय ऍक्सिसवर. म्हणजे याला म्हणू आपण कोणता
पी वाय ऑर्बिटल. त्यानंतर आता पी झेड कसं राहील, तर परत आपण ऍक्सिस काढू आणि या ऍक्सिसवर एक डंबेल काढू झेड ऍक्सिसवर. म्हणजे बघा हा एक्स ऍक्सिस होता, हा वाय ऍक्सिस आणि पुढचा होता झेड ऍक्सिस. असा एक डंबेल आहे की जो कोणत्या ऍक्सिसवर प्रेझेंट आहे, झेड ऍक्सिसवर. मग याला म्हणू आपण पी झेड ऑर्बिटल. बघा पीच्या टोटल अशा किती टाईप पडल्या, 3 टाईप, px, py अँड pz. आपण px ऑर्बिटल कशाला म्हटलं, इट इज द डंबेल शेप ऑर्बिटल प्रेझेंट अलॉंग द x ऍक्सिस नोन ॲज px ऑर्बिटल. py ऑर्बिटल कशाला म्हटलं आपण, इट इज द डंबेल शेप ऑर्बिटल प्रेझेंट अलॉंग द y ऍक्सिस. अँड pz ऑर्बिटल दॅट मीन्स इट इज द डंबेल शेप ऑर्बिटल प्रेझेंट अलॉंग द z ऍक्सिस. सो दॅट ऑर्बिटल इज नोन ॲज pz ऑर्बिटल. आता ह्या झाल्या p ऑर्बिटलच्या टोटल 3 सबटाइप्स. यांना आपण बंच सुद्धा आपण बनवू शकतो. हे सगळेच ऑर्बिटल आपण एका ऍक्सिसवर सुद्धा दाखवू शकतो. चला मी ते सुद्धा दाखवतो. आता मी ऑर्बिटल रब करतोय. बघा मी आता परत असे इथे ऍक्सिस काढतो. बघा हा एक्स ऍक्सिस, हा झेड ऍक्सिस आणि इथे लिहितो मी वाय ऍक्सिस. काय करायचं मला आता, सपोज px ऑर्बिटल काढायचा. मग आता px ऑर्बिटल दाखवणार कुठे, तर या एक्स ऍक्सिसवर. चला मी असं इथे आता हा px ऑर्बिटल काढून घेतो. इथे बरोबर तुम्हाला तो दिसेल. कोणता ऑर्बिटल झाला, px ऑर्बिटल. इट इज द डंबेल शेप ऑर्बिटल प्रेझेंट अलॉंग द x ऍक्सिस. याला म्हणू आपण px ऑर्बिटल. आता मला पुढे py ऑर्बिटल पण दाखवायचं आहे. चला मी आता py ऑर्बिटल दाखवतो कोणत्या याच्यावर, तर y ऍक्सिसवर. बघा इथून मी असा एक डंबेल काढतो या फॉर्म मध्ये. मग याला म्हणूयात आपण कोणता, py ऑर्बिटल, जो कोणत्या ऍक्सिसवर प्रेझेंट आहे, y ऍक्सिसवर. आता नंतर काढू आपण pz ऑर्बिटल. नंतर काढतो मी आता pz ऑर्बिटल. बघा तो इथे प्रेझेंट असेल या फॉर्म मध्ये. बरोबर किती 3 ऑर्बिटल झालेत, px, py आणि pz. होतंय क्लिअर. असा टोटल आपण बंच सुद्धा दाखवू शकतो. आणि या सब ऑर्बिटल मध्ये काय असतात, तर मग इलेक्ट्रॉन्स असतात. बरोबर. जसं की तुम्ही नायट्रॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकता, 1s2, 2s2, 2p3. मग 2p3 पैकी त्यातील 1 इलेक्ट्रॉन राहील px मध्ये, अजून 1 इलेक्ट्रॉन राहील py मध्ये आणि नंतरचा इलेक्ट्रॉन राहील कुठे, pz मध्ये. सो या टाइपमध्ये असे 1, 1 आणि 1 असे अनपेड इलेक्ट्रॉन यामध्ये प्रेझेंट राहतील. हा झाला कोणता, p ऑर्बिटल. नंतर जातो मी आता d ऑर्बिटलकडे. डी ऑर्बिटलचा आपण शिकलो याआधी सुद्धा. डी ऑर्बिटलचा टोटल किती, 5 सबटाइप पडतात. डी ऑर्बिटलचा शेप कसा असतो, तर डी ऑर्बिटल असतो डबल डंबेल. म्हणजे हेच 2 डंबेल फक्त तुम्हाला कंबाईन करायचे. चला मी त्यातील एक फर्स्ट डंबेल असा काढतो आणि सेकंड डंबेल असा दाखवतो. मग हा जो ऑर्बिटल झाला याला म्हणू आपण कोणता, डबल डंबेल शेप ऑर्बिटल. म्हणजेच कोणता, तर डी ऑर्बिटल. याच्या टोटल किती टाईप पडतात, 5 टाईप. कोणकोणत्या, एक म्हणजे dxy, दुसरा कोणता तर dyz, थर्ड असतो dxz, फोर्थ नंबरचा dx2y2 आणि 5 नंबरचा असतो dz2. मग आता बघा हे जे स्टार्टिंगचे 3 ऑर्बिटल्स आहेत कोणकोणते, dxy, dyz आणि dxz. तर हे प्रेझेंट असतात इन बिटवीन द एक्सिस. कुठे असतात, इन बिटवीन द एक्सिस. जे काय 3 ऍक्सिस आहेत तर त्यांच्या मिडल एरियामध्ये इथे प्रेझेंट असतील. म्हणजे हा जो एरिया जो उरला तर या एरियामध्ये ते प्रेझेंट असतील. इथे असे इथे ते प्रेझेंट असतील, अलॉंग द एक्सिस नसतात. बघा जे स्टार्टिंगचे 3 ऑर्बिटल आहेत कोणकोणते, dxy, dyz आणि dxz, दे आर प्रेझेंट अलॉंग इन बिटवीन द एक्सिस. इन बिटवीन द एक्सिस हे प्रेझेंट असतात इन बिटवीन द एक्सिस. मग यामध्ये dxy कुठे असेल, dxy ची पोझिशन कुठे असेल. सो इट इज द डबल डंबेल शेप ऑर्बिटल प्रेझेंट इन बिटवीन द x अँड y एक्सिस. हे ते ऍक्सिस तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. कुणाच्या मध्ये असेल, x आणि y ऍक्सिसच्या मध्ये. म्हणजे कोणता झाला, dxy. dyz ऑर्बिटल कुठे असेल, तर असा एक डबल डंबेल शेप ऑर्बिटल विच इज प्रेझेंट इन बिटवीन द y अँड z ऍक्सिस. त्यालाच म्हणू आपण dyz ऑर्बिटल. नंतर येतो dxz. सो इट इज द अगेन डबल डंबेल शेप ऑर्बिटल प्रेझेंट इन बिटवीन द x अँड z ऍक्सिस. यालाच म्हणू आपण dxz ऑर्बिटल. आता त्या पुढचा dx2y2 आणि dz2 हे मात्र प्रेझेंट असतात अलॉंग द ऍक्सिस. म्हणजे हे ऍक्सिसवर प्रेझेंट असतात, अलॉंग द ऍक्सिस. म्हणजे बघा हे जे शेवटचे 2 आहेत
तर हे कुठे असतात अलॉंग द ऍक्सिस, आणि जे स्टार्टिंगचे 3 आहे तर हे कुठे असतात इन बिटवीन द ऍक्सिस. एवढंच तुम्हाला याच्या रिलेटेड माहिती पाहिजे. झालं क्लिअर? मग आता बरोबर तुम्ही 3D व्ह्यू जर बघितला तर बरोबर तुम्हाला यांची पोझिशन सुद्धा दिसेल, जे आपण समोर जाऊन पुन्हा डी अँड ए ब्लॉकमध्ये एकदम व्यवस्थित कंप्लीट करणार. आज मी फक्त यांना डीची तर आपला आज गरज पडणार नाही, मी फक्त इंट्रोड्यूस करून देतोय जे नवीन असेल त्यांच्यासाठी, की हे जे डी ऑर्बिटल आहे याच्या टोटल 5 टाईप पडतात, DXY, DYZ, DXZ, DX2, Y2 अँड DZ2. पीच्या 3 सब टाईप पडतात, PX, PY, PZ. PX म्हणजे एक्स ऍक्सिसवर असेल, PY वाय ऍक्सिसवर असेल आणि PZ ऑर्बिटल कुठे झेड ऍक्सिसवर असेल. या टाईपमध्ये टोटल पीच्या 3 सब टाईप पडल्या. आणि एस ऑर्बिटलला कोणतीच डायरेक्शन नसते, स्पेरिकल असतो. फक्त काय होणार, जसे तुम्ही न्यूक्लियस पासून बाहेर जाणार, जशा 1 नंबर शेल, 2 नंबर शेल, 3 नंबर शेल, तशी काय होईल त्यांची फक्त साईज वाढत जाईल. शेप मात्र काय राहील त्यांचा स्पेरिकल आणि कॉन्स्टंट राहील, त्यांच्यामध्ये कोणता चेंज येणार नाही. बघा या टाईपमध्ये टोटल शेप्स ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत. आता यांचा ओव्हरलॅप कसा होतो, म्हणजे बॉन्ड फॉर्म होताना ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड ते ओव्हरलॅप म्हणजेच कंबाईन कसे होतात, हे आता आपल्याला इथून पुढे शिकायचं आहे. तर बघा मी इथे सांगतो आता टाइप्स ऑफ ओव्हरलॅप. म्हणजेच काय, जेव्हा कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होईल तेव्हा हे ऑर्बिटल कसे एकमेकांमध्ये मिक्स होतात, कंबाईन होतात, इलेक्ट्रॉनची शेअरिंग करून, इक्वल शेअरिंग करून. मग हेच आपल्याला इथे बघायचं. मग त्यानुसार आता बघा मेन 3 टाईप आहे टाइप्स ऑफ ओव्हरलॅपमध्ये. स्टार्टिंगचा आहे एस ओव्हरलॅप. कोणता सांगतो मी, एस ओव्हरलॅप. त्याच्या नेमनुसारच तुम्हाला लगेच आयडिया येईल. एस ओव्हरलॅपचा अर्थ काय, 1 s ऑर्बिटल ऑफ फर्स्ट ॲटम अँड s ऑर्बिटल ऑफ सेकंड ॲटम कंबाईन टुगेदर. काय सांगू शकतो आपण एस ओव्हरलॅप म्हणजे काय, एका ॲटमचा s ऑर्बिटल घ्या, दुसऱ्या ॲटमचा सुद्धा s ऑर्बिटल घ्या, पण हे ऑर्बिटल कसे पाहिजे तर हाफ फील्ड पाहिजे, म्हणजे ज्यांच्यामध्ये किती 1 इलेक्ट्रॉन असे पाहिजेत. मग असे ऑर्बिटल काय करायचे, एकामेकामध्ये कंबाईन करायचे, आणि मग त्या कॉम्बिनेशनला किंवा ते जे काय त्यांच्यामध्ये मर्जिंग होते किंवा त्यालाच आपण ओव्हरलॅप म्हणतो, ते जे काय ओव्हरलॅपिंग होते त्यालाच कोणता म्हणणार आपण, एस ओव्हरलॅप. याचं एक्झाम्पल आहे H2 मॉलिक्यूल, जे मी आता समोर सांगेलच. नंतर सेकंड एक्झाम्पल आहे ओव्हरलॅपचं कोणतं, sp ओव्हरलॅप. सो इट इज द ओव्हरलॅप बिटवीन 2 हाफ फील्ड s अँड p ऑर्बिटल. एका ॲटमचा s ऑर्बिटल राहील आणि दुसऱ्या ॲटमचा कोणता p ऑर्बिटल, हे एकामेकामध्ये कंबाईन होतील. मग याच कॉम्बिनेशनला म्हणणार आपण कोणता, sp ओव्हरलॅप. नंतर आहे तिसरा pp ओव्हरलॅप. मग pp ओव्हरलॅप म्हणजे काय, परत एका ॲटमचा p ऑर्बिटल हा दुसऱ्या ॲटमच्या p ऑर्बिटल बरोबर काय होणार, कंबाईन होणार. पण हा क्रायटेरिया सगळ्यांसाठी सारखाच. कोणता, ते कंपल्सरी कसे पाहिजे तर हाफ फील्ड पाहिजे, म्हणजे त्यांच्यामध्ये 1 अनपेड इलेक्ट्रॉन पाहिजे. असं कधी होणार नाही की एक पेअर फॉर्ममध्ये आहे आणि दुसरा अनपेड आहे, हे मात्र कधी ओव्हरलॅप किंवा कंबाईन होणार नाही. बघा एस ओव्हरलॅप कशाला म्हटलं आपण, तर s ऑर्बिटल आणि s ऑर्बिटल यांच्यामध्ये जे कॉम्बिनेशन होणार त्यासाठी एक इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज फिरला पाहिजे, दुसरा इलेक्ट्रॉन कसा पाहिजे, अँटी क्लॉकवाईज पाहिजे. दॅट मीन्स दे हॅव्हिंग ऑपोजिट स्पिन, एकमेकाच्या ऑपोजिट स्पिन पाहिजे इलेक्ट्रॉनचं. आणि त्यानंतर हे ऑर्बिटल आता कंबाईन होतील. आता हे ऑर्बिटल जेव्हा कंबाईन होणार तेव्हा बरोबर काय करतील, तर असा एक ओव्हरऑल एक मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार करतील, कारण त्यापासून मॉलिक्यूल तयार होईल. बघा 2 s ऑर्बिटल काय झाले, कंबाईन झाले. मग इथे तुम्ही अशी यांची इलेक्ट्रॉनची शेअरिंग झालेली दाखवू शकता या एरियामध्ये. मग यालाच कोणता म्हणणार आपण, एस ओव्हरलॅप. होतं क्लिअर, एस ओव्हरलॅपचं मिनिंग काय. चला आता पुढे सांगतो मी sp ओव्हरलॅप कसं होईल. मी पुन्हा एक s ऑर्बिटल काढतोय आणि आता काढतो मी एक p ऑर्बिटल. आता सपोज यामध्ये सुद्धा 1 इलेक्ट्रॉन आहे, यालाच आपण अनपेड ऑर्बिटल म्हणू, आणि यामध्ये सुद्धा 1 इलेक्ट्रॉन आहे. पण यांचा स्पिन कसं पाहिजे, अँटी क्लॉकवाईज पाहिजे. जर 2 सेम स्पिनचे जर इलेक्ट्रॉन एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर यांच्यामध्ये मात्र कधी ओव्हरलॅप होणार नाही, हे कंबाईन होणार नाहीत. त्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे, तर यांचं स्पिन कसं पाहिजे, ऑपोजिट पाहिजे. चला मी इथे आता ऑपोजिट स्पिन करून घेतोय. बघा आता हे स्पिन कसं होईल, तर एकाचं क्लॉकवाईज दुसऱ्याचं कसं अँटी क्लॉकवाईज, आणि हे आता कंबाईन होणार. यांच्यामध्ये पण काय करायचं आपल्याला, ओव्हरलॅप करायचं आहे. म्हणजे आता हे कंबाईन झाल्यानंतर तुम्हाला नंतर असं पिक्चर यामध्ये दिसेल, हा s ऑर्बिटल आहे आणि यामध्ये काय झालं बरोबर, p ऑर्बिटल येऊन काय झाला, कंबाईन झाला. मग हा जो एरिया आहे तर इथे तुम्ही असे इलेक्ट्रॉन दाखवू शकता. म्हणजे बरोबर किती इलेक्ट्रॉन शेअर झाले, तर 2 इलेक्ट्रॉन, याचा 1 इलेक्ट्रॉन याचा 1 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन शेअर झाले. मग हे जे कॉम्बिनेशन आहे किंवा हा जो ओव्हरलॅप आहे किंवा हे जे मिक्सिंग आहे यालाच काय म्हणायचं, sp ओव्हरलॅप म्हणायचं. आता पुढचा कोणता, शेवटचा pp ओव्हरलॅप. pp ओव्हरलॅपचा अर्थ काय, तर असं कॉम्बिनेशन की ज्यामध्ये
एका ॲटमचा पी ऑर्बिटल हा दुसऱ्या ॲटमच्या पी ऑर्बिटल बरोबर कंबाईन होतो, मग त्याला म्हणू आपण कोणता, पीपी ओव्हरलॅप. चला मी त्याचे सुद्धा इथे स्ट्रक्चर दाखवतो. बघा इथे मी असा एक पी ऑर्बिटल दाखवतोय आणि इकडे सुद्धा एक पी ऑर्बिटल दाखवतो. यांच्यामध्ये सुद्धा असे अनपेड इलेक्ट्रॉन असतील ज्यांचा स्पिन एकमेकाच्या ऑपोजिट पाहिजे, हे एकमेकांमध्ये कंबाईन होणार. चला मग आता मी याला कंबाईन करतोय. अशा बरोबर हे कॉम्बिनेशन तुम्हाला झालेलं दिसेल. इथे असे 2 इलेक्ट्रॉन शेअर झाले. मग हा जो ओव्हरलॅप आहे त्याला काय म्हणू आपण, पीपी ओव्हरलॅप. बघा टाइप्स ऑफ ओव्हरलॅप मध्ये टोटल 3 टाइपची ओव्हरलॅपिंग आहे. फर्स्ट म्हणजे कोणता तर एस ओव्हरलॅप, सेकंड कोणता एसपी ओव्हरलॅप आणि थर्ड कोणता तर पीपी ओव्हरलॅप. एस ओव्हरलॅप कशाला म्हणायचं, सो इट इज द ओव्हरलॅप बिटवीन 2 हाफ फिल्ड एस ऑर्बिटल. एस ऑर्बिटल आहेत, 2 हाफ फिल्ड असतील, एका ॲटमचा एस दुसऱ्या ॲटमचा एस आणि हाफ फिल्ड आहेत, एकमेकाच्या ऑपोजिट स्पिन आहे इलेक्ट्रॉनचं, बरोबर मर्ज होतील, कंबाईन होतील, त्यामधून एस ओव्हरलॅप तयार होईल. तर बघा आता पुढचा आहे एसपी ओव्हरलॅप. मग एसपी ओव्हरलॅप कशाला म्हणायचं, सो एस ऑर्बिटल ऑफ वन ॲटम कंबाईन विथ पी ऑर्बिटल ऑफ अनदर ॲटम. पण दोन्ही कसे पाहिजे तर हाफ फील्ड पाहिजे. एका ॲटमचा एस ऑर्बिटल सुद्धा हाफ फील्ड आणि दुसऱ्या ॲटमचा पी ऑर्बिटल तो सुद्धा कसं पाहिजे, हाफ फील्डच पाहिजे. जेव्हा ते एकमेकांमध्ये कंबाईन होतील त्याला काय म्हणणार आपण, एसपी ओव्हरलॅप. नंतर आता पुढचा कोणता, पीपी ओव्हरलॅप. मग पीपी ओव्हरलॅपचा अर्थ काय, 2 हाफ फील्ड ऑर्बिटल पण कोणते तर पी ऑर्बिटल, वेन हाफ फील्ड ऑर्बिटल ऑफ वन ॲटम, हाफ फील्ड पी ऑर्बिटल ऑफ वन ॲटम कंबाईन विथ द हाफ फील्ड पी ऑर्बिटल ऑफ अनदर ॲटम, त्या ओव्हरलॅप म्हणणार आपण कोणता, पीपी ओव्हरलॅप. चला मी आता याचे एक्झाम्पल पण घेतोय आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे ओव्हरलॅप समजावून सांगतो. बघा इथे मी आता एस ओव्हरलॅप सांगतोय, त्यासाठी मी इथे घेतो आता H2 मॉलिक्यूलचं एक्झाम्पल. एस ओव्हरलॅप, इन दिस केस देअर इज अ ओव्हरलॅप बिटवीन 2 हाफ फील्ड एस ऑर्बिटल. 2 हाफ फील्ड एस ऑर्बिटल घ्यायचे आणि त्यांच्यामध्ये आपल्याला ओव्हरलॅप करायचं आहे. त्यासाठी बघा मी आता इथे एक एस ऑर्बिटल घेतोय ज्याच्यामध्ये बरोबर क्लॉकवाईज स्पिन असलेला इलेक्ट्रॉन आहे आणि दुसरा एक घेतोय मी एस ऑर्बिटल, पण याचा स्पिन कसं आहे तर आधीच्या ऑर्बिटलपेक्षा ऑपोजिट आहे, कारण त्यामध्ये अँटी क्लॉकवाईज इलेक्ट्रॉन आहे. त्याचा कोणता होता, क्लॉकवाईज होता. आता हे एकामेकांमध्ये कंबाईन होणार. बघा हे असे सपोज एकामेकांमध्ये कंबाईन झालेत, एस ओव्हरलॅपमध्ये फॉर्म झाला. चला मी आता हेच पुन्हा एकदा H2 मॉलिक्यूल मध्ये कसं झालं ते समजून सांगतो. बघा इथे लिहितो मी एक्झाम्पल H2 मॉलिक्यूल. मग त्यासाठी आपण काय करू, आता या साईडने एक हायड्रोजन लिहून घेऊ, हायड्रोजन ॲटम, आणि या साईडने सुद्धा एक हायड्रोजन ॲटम लिहून घेऊ. याचा Z इज इक्वल टू 1, याचा सुद्धा Z इज इक्वल टू किती, 1. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घ्या, 1s1, इथे सुद्धा 1s1, यामध्ये सुद्धा 1 इलेक्ट्रॉन, यामध्ये सुद्धा किती, 1 इलेक्ट्रॉन. सध्याचे मी दोघांचे स्पिन क्लॉकवाईजच लिहितो इलेक्ट्रॉनचे. आता यांचा आपण शेप सुद्धा काढू. इथे एक एस ऑर्बिटल लिहितो मी, स्पेरिकल शेप, आणि ज्यामध्ये किती, 1 इलेक्ट्रॉन, प्लस हा 1s ऑर्बिटल आता दुसऱ्या हायड्रोजनच्या एस ऑर्बिटल बरोबर कंबाईन होणार. चला मी त्याचा सुद्धा इथे शेप काढतोय, पण याचं जे स्पिन आहे इलेक्ट्रॉनचं हे कसं दाखवायचं, आता ऑपोजिट दाखवायचं, तरी ज्यांचा ओव्हरलॅप होईल, अदरवाईज हे कंबाईन होणार नाहीत. आता हे सपोज एकामेकांमध्ये कंबाईन झाले. मग आता कंबाईन झाल्यानंतर असं ओव्हरऑल एक मॉलिक्युलर ऑर्बिटल काढून घ्या. याला मी मॉलिक्युलर ऑर्बिटल यासाठी म्हणतोय कारण आता हे आधी ॲटॉमिक ऑर्बिटल होते, हा आता पूर्ण मॉलिक्यूल तयार झाला, कारण हायड्रोजन आणि हायड्रोजनमध्ये इक्वल शेअरिंग झाली. बरोबर तुम्ही या एरियामध्ये असे 2 इलेक्ट्रॉन दाखवा किंवा याच एरियाला तुम्ही असा शेडेड फॉर्ममध्ये सुद्धा दाखवू शकता. बरोबर हे असे कंबाईन झाले आणि इथे त्यांनी काय केलं, इलेक्ट्रॉनची शेअरिंग केली. मग याच ओव्हरलॅपला काय म्हणायचं, एस ओव्हरलॅप. म्हणजे बरोबर बघा 2 इलेक्ट्रॉन मिळून किती, 1 बॉन्ड फॉर्म होतो, असा बरोबर H2 मॉलिक्यूल तयार होतो. आता हा जो कोव्हॅलंट बॉन्ड इथे तयार झाला बिकॉज ऑफ इक्वल शेअरिंग, तर हा नेमका कोणता आहे यावर सुद्धा क्वेश्चन विचारतील. तर बघा कोव्हॅलंट बॉन्डच्या 2 टाईप पडतात, एक म्हणजे सिग्मा बॉन्ड आणि दुसरा म्हणजे कोणता, पाय बॉन्ड. सो सिग्मा बॉन्ड कशाला म्हणायचं, इट इज द बॉन्ड विच इज फॉर्म बाय ऍक्सियल ओव्हरलॅपिंग. इट इज द बॉन्ड विच इज फॉर्म बाय ऍक्सियल ओव्हरलॅपिंग इज नोन ॲज सिग्मा बॉन्ड. कोणता बॉन्ड म्हणणार आपण त्याला, सिग्मा बॉन्ड म्हणणार. हा सिग्मा सिम्बॉल आहे, त्याने आपण त्याला रिप्रेझेंट करतो.
आणि पाय बॉन्ड आपण कशाला म्हणतो? सो इट इज द बॉन्ड विच इज फॉर्म बाय लॅटरल और साइड वाईज ओव्हरलॅपिंग ऑफ दॅट ऑर्बिटल्स, त्याला म्हणतो आपण पाय बॉन्ड, ज्यामध्ये कोणती लॅटरल ओव्हरलॅपिंग होईल किंवा यालाच आपण साइड वाईज ओव्हरलॅपिंग सुद्धा म्हणू शकतो. एक तर लॅटरल म्हणा किंवा साइड वाईज ओव्हरलॅपिंग, यामधून कोणता तयार होईल तर पाय बॉन्ड तयार होईल. आता हा पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड कसा फॉर्म होतो हे आपल्याला अजून डिटेलमध्ये समोर बघायचंच आहे. इथे बघा, सपोज 2 स्पियर आहेत आणि 2 स्पियर काय करतो तुम्ही एकमेकांमध्ये असे कंबाईन करताय. जेव्हा हे कंबाईन होतील, मी ऑलरेडी बोललोय स्पियरला तर काय डायरेक्शन नसते, म्हणजे जिथून तुम्ही कंबाईन करता तेच त्या दोन्ही ऑर्बिटलचं हेड झालं. सपोज हा एक स्पियर आहे, याचा एक या साईडचं हेड आणि दुसरा स्पियर आहे याचं या साईडचं हेड, यांना काय करायचं कंबाईन करायचं. जेव्हा तुम्ही कंबाईन करणार तेव्हा हे बरोबर हेड टू हेड मिक्स झाले, हेड टू हेड कंबाईन झाले. मग अशामधून जो कोव्हॅलंट बॉन्ड तयार होईल तर या बॉन्डला कोणता म्हणू आपण? सिग्मा बॉन्ड. झालं क्लिअर? एस ओव्हरलॅप मधून कोणता बॉन्ड फॉर्म होतो? सिग्मा बॉन्ड फॉर्म होतो. हा ओव्हरलॅप कसा आहे तर हेड टू हेड आहे, हेड टू हेड ओव्हरलॅप. आणि यापासून मग जो बॉन्ड जनरेट होतोय कोव्हॅलंट बॉन्डच आहे, पण कोणता तयार होतोय? सिग्मा बॉन्ड. देअरफॉर सिग्मा बॉन्ड इज फॉर्म. आता स्ट्रॉंग आहे वीक आहे हे अजून सध्या समोर आपण जाऊन शिकणारच आहोत. बघा या टाईपमध्ये हा एस ओव्हरलॅप असतो. एकमेव एक्झाम्पल आहे S2 मॉलिक्यूल, ज्यामध्ये हायड्रोजनचा 1s ऑर्बिटल आणि दुसऱ्या हायड्रोजनचा सुद्धा 1s ऑर्बिटल. स्पिन फक्त काय इलेक्ट्रॉनचा एकमेकाच्या ऑपोजिट पाहिजे, बरोबर एकमेकांमध्ये कंबाईन होतील आणि या टाईपमध्ये हा सिग्मा बॉन्ड म्हणजेच कोव्हॅलंट बॉन्डचा टाईप जो आहे तो फॉर्म करतात. काय सांगणार डेफिनेशन एस ओव्हरलॅपची? व्हेन s ऑर्बिटल ऑफ वन ॲटम कंबाईन विथ s ऑर्बिटल ऑफ अनदर ॲटम, बोथ ऑर्बिटल्स आर हाफ फिल्ड, व्हेन कंबाईन टुगेदर दे रिझल्ट्स एस ओव्हरलॅप. आणि हा जो एस ओव्हरलॅप आहे यामधून मग बॉन्ड कोणता फॉर्म होतो तर सिग्मा बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्डचा टाईप कोणता तर सिग्मा, कारण काय हेड टू हेड त्यामध्ये ओव्हरलॅपिंग झाली. एक्झाम्पल लक्षात ठेवा कोणतं तर S2 मॉलिक्यूल. चला मी आता समोर जातोय आणि पुढचा ओव्हरलॅप सांगतो SP ओव्हरलॅप. आता नेमका SP ओव्हरलॅप कसा? सो S ऑर्बिटल ऑफ वन ॲटम, आपण त्याला हाफ फील्ड म्हणू सुरुवातीला, हाफ फील्ड S ऑर्बिटल ऑफ वन ॲटम कंबाईन विथ हाफ फील्ड P ऑर्बिटल ऑफ अनदर ॲटम. म्हणजे एकाचा S आणि दुसऱ्याचा कोणता P, दोन्ही हाफ फील्ड पाहिजे जेव्हा कंबाईन होतील तेव्हा त्यापासून जो काय ओव्हरलॅप तयार होईल त्यालाच कोणता म्हणणार आपण? SP ओव्हरलॅप. चला मी याचं सुद्धा एक्झाम्पल सांगतोय. याचे नंबर ऑफ एक्झाम्पल आहेत, तुम्ही HF, HCl, HBr किंवा HI या ओव्हरलॅपनुसार दाखवू शकता. चला मी त्यासाठी आता इथे एक एक्झाम्पल घेतोय HF मॉलिक्यूलचं. बघा मी इथे लिहितो HF मॉलिक्यूल. माझा HF मॉलिक्यूल कसा फॉर्म होतो हा ओव्हरलॅप होऊन ते आपण इथे बघूया. स्टार्टिंगला मी इथे लिहितो आता हायड्रोजन आणि फ्लोरीन. बघा इथे लिहितो मी हायड्रोजन, Z इज इक्वल टू 1, सगळ्यांना माहिती आहे. आणि नंतर इथे लिहितो मी आता फ्लोरीन, Z इज इक्वल टू 9. बघा एका साईडने घेतलं मी हायड्रोजन, दुसऱ्या साईडने घेतला फ्लोरीन. हायड्रोजन किती? Z इज इक्वल टू 1, फ्लोरीन किती तर Z इज इक्वल टू 9. आता यामध्ये काय होणार? हे ऑर्बिटल कंबाईन होणार. त्यासाठी आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेऊ. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो मी 1s2, 2s2 आणि 2p5. बघा हे झाले यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2 आणि 2p5 कोणाचं? फ्लोरीनचं. आणि हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणतं तर 1s1. एक काम करतो मी स्लाइड चेंज करतो, इथे समजून सांगतो. बघा आपण SP ओव्हरलॅप बघतोय. SP ओव्हरलॅप मध्ये आपण एक्झाम्पल घेतोय HF. एक्झाम्पल कोणतं तर HF मॉलिक्यूल. आता हा HF मॉलिक्यूल कसा फॉर्म होतो त्यासाठी मी इथे लिहितोय हायड्रोजन, Z इज इक्वल टू 1. इथे लिहितो या साईडने फ्लोरीन, Z इज इक्वल टू 9. यांचा पटापट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घ्या. बघा या टाईपमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहील. इथे 1s1 ज्याचा आपण एक S ऑर्बिटल काढून घेऊ, ज्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन दाखवा. त्यानंतर इथे लिहितो मी आता फ्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, नंतर 2s2, यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, एक क्लॉकवाईज दुसरा अँटी क्लॉकवाईज, आणि नंतरचा 2p5. आपण याआधी शिकलो आता पीच्या
3 सबटाईप पडतात. एक म्हणजे 2px, त्यानंतर 2py आणि नंतरचा 2pz. यांना आधी हाफ फील्ड भरा आणि जागा उरलीच तर मग पुन्हा फुल फील्ड भरायचा प्रयत्न करा. बघा या टाईपमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं. आता तुम्ही हे ओळखू शकता की नेमके कोणते ऑर्बिटल एकमेकांमध्ये कंबाईन होतील. कोणते होतील? हायड्रोजनचा कोणता 1s ऑर्बिटल ज्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन आहे. कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशनसाठी काय अनपेड इलेक्ट्रॉन पाहिजेत. हायड्रोजनचा कोणता 1s ऑर्बिटल ज्यामध्ये एक सिंगल इलेक्ट्रॉन दिसतो. आणि इकडे या, इकडे कोणता तर 2pz ऑर्बिटल ज्यामध्ये पुन्हा तुम्हाला 1 इलेक्ट्रॉन दिसतो. तर हे ऑर्बिटल काय होतील एकमेकांमध्ये ओव्हरलॅप होतील. ओव्हरलॅपिंग कशी ओळखायची, कोणता ओव्हरलॅप होणार? तर सर सिम्पली काय करायचं, अनपेड इलेक्ट्रॉन चेक करायचे कोणत्या सब ऑर्बिटलमध्ये बसलेले आहेत, त्यानुसार मग त्यांचा ओव्हरलॅप करायचा. आता बघा इथे फ्लोरीनमध्ये हा पण पेअर आहे, हा सुद्धा पेअर, हे सुद्धा पेअर आहे, हे सुद्धा पेअर आहेत. मग पेअर्ड ऑर्बिटल कधी इकडे कंबाईन होणार नाही. कोणता पाहिजे? याचा पण अनपेड आणि याचा सुद्धा कोणता अनपेड. असेच एकामेकांमध्ये काय होणार, कंबाईन होणार. म्हणजे बरोबर काय होतंय, हाफ फील्ड यस ऑर्बिटल आणि इकडे हाफ फील्ड कोणता पी ऑर्बिटल, हे एकामेकांमध्ये काय होत आहेत, ओव्हरलॅप होत आहेत, कंबाईन होत आहेत. त्याच ओव्हरलॅपला काय होणार आपण एसपी ओव्हरलॅप. चला मी आता याचे डायग्राम काढून घेतो. बघा इथे काढतो मी एस ऑर्बिटल ज्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. आता मला दाखवायचं कोणता, पी ऑर्बिटल. तर पी ऑर्बिटल मी आता पूर्ण काढतो. पूर्ण कसं काढणार बघा, एक काढू आपण सुरुवातीला इथे, हा px, यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आपण लिहून घेऊ, हा होता 2px ऑर्बिटल. दुसरा दाखवतो मी या साईडने इथे 2py. मग 2py मध्ये सुद्धा ऑलरेडी 2 इलेक्ट्रॉन आहे, हे जर काय कंबाईन होणार नाही. उरला कोणता 2pz. 2pz मध्ये किती इलेक्ट्रॉन होते, 1 इलेक्ट्रॉन. चला मी इथे लिहितोय 2pz ज्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. याचं स्पिन फक्त आता आधीच्या इलेक्ट्रॉनपेक्षा कसं दाखवणार, ऑपोजिट दाखवणार, तरच ते कंबाईन होतील. यस ऑर्बिटल बरोबर पी मध्ये मर्ज करा, कंबाईन करा, याला उचला आणि याच्यामध्ये टाकून द्या. बघा असं तुम्हाला इथे एक नवीन पिक्चर दिसेल. चला मी इथे दाखवतो त्याला. हा तर px होता, हा होता कोणता pz आणि इथे होता कोणता py. बरोबर काय झालं, इथे येऊन एक तो ऑर्बिटल कंबाईन झाला. बघा इथे येऊन तो यस ऑर्बिटल कंबाईन झाला इथे असं. मग ही ओव्हरलॅपिंग परत कशी झाली सांगता येईल? पी ऑर्बिटल आणि यस ऑर्बिटल जेव्हा कंबाईन झाले, सपोज हा असा पी ऑर्बिटल होता या टाईपमध्ये आणि वरतून काय होतं त्यामध्ये यस ऑर्बिटल येऊन मर्ज होतो. म्हणजे बरोबर काय झालं, पुन्हा ऍक्सेल ओव्हरलॅप झाला. सो बिकॉज ऑफ ऍक्सेल ओव्हरलॅपिंग इथे परत कोणता बॉन्ड फॉर्म होतो, सिग्मा बॉन्ड फॉर्म होतो. बिकॉज ऑफ ऍक्सेल ओव्हरलॅपिंग सिग्मा बॉन्ड इज फॉर्म होतं. क्लिअर? एस ऑर्बिटल आणि पी ऑर्बिटल हे कसे कंबाईन होतात, तर ऍक्सेली कंबाईन होतात. मग यामधून जो काय बॉन्ड फॉर्म होतोय तो कोणता बॉन्ड फॉर्म होतोय, सिग्मा बॉन्ड. झालं क्लिअर? बघा हायड्रोजनचा 1s ऑर्बिटल हा फ्लोरीनच्या 2pz ऑर्बिटल बरोबर कंबाईन होतोय आणि ज्यामध्ये बरोबर कोणता बॉन्ड फॉर्म होतो, सिग्मा बॉन्ड. सो अशा ओव्हरलॅपला म्हणू आपण एसपी ओव्हरलॅप. बरोबर इथे तुम्हाला एस ऑर्बिटल ते कंबाईन झालेला दिसेल. आता यांचे इलेक्ट्रॉन कसे असतील बघा, मग इथे 2 इलेक्ट्रॉन, इथे 2py, इथे सुद्धा 2 इलेक्ट्रॉन जे ऑलरेडी होते या एरियामध्ये. हा बरोबर एवढा एरिया त्यांच्यामध्ये शेअर झाला. इथे क्लॉकवाईज आणि त्याचा अँटी क्लॉकवाईज असे इलेक्ट्रॉन तुम्ही दाखवू शकता. या ओव्हरलॅपला म्हणणार आपण एसपी ओव्हरलॅप. आता याच्या अजून पुढचे एक्झाम्पल कोणते, जसा HF कंबाईन होतो तसाच HCl सुद्धा कंबाईन होतो असाच एसपी ओव्हरलॅपमुळे. नंतर HBr आणि त्यानंतर कोणता HI. आता यांचे कोणकोणते ऑर्बिटल असतील कंबाईन झालेले हे सुद्धा तुम्हाला विचारतील. तर बघा हायड्रोजन आणि इकडे बाकीचे क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीनचे ऑर्बिटल. हायड्रोजनचा ऑलवेज कोणता राहील, 1s. इथे सुद्धा 1s आणि इथे सुद्धा 1s. इथे मात्र बदलतील. जर क्लोरीनचा 2pz ऑर्बिटल आहे, सॉरी फ्लोरीनचा 2pz आहे, तर क्लोरीन कुठे येतोय, थर्ड पिरियड मध्ये, म्हणजे त्याचा कोणता राहील 3pz ऑर्बिटल. म्हणजे बघा हायड्रोजनचा 1s ऑर्बिटल हा क्लोरीनच्या कोणत्या 2pz बरोबर, सॉरी 3pz बरोबर, 3pz बरोबर काय होईल, कंबाईन होईल. ब्रोमिनचा कोणता राहील, तर 4pz. हायड्रोजनचा 1s आणि ब्रोमिनचा कोणता 4pz ऑर्बिटल यांच्यामध्ये ओव्हरलॅप होईल. आयोडीनचा कोणता राहील, तर हायड्रोजनचा 1s आणि आयोडीनचा 5pz ऑर्बिटल यांच्यामध्ये कॉम्बिनेशन होईल. आणि बरोबर यामध्ये मग कोणता एसपी ओव्हरलॅप झाला, पुन्हा सिग्मा बॉन्ड तयार होईल. मग यामध्ये पुढे जाऊन हा क्वेश्चन विचारतील की यापैकी स्ट्रॉंग कोणता आणि वीक कोणता. मग मी ते काही इम्पॉर्टंट फीचर्स आहेत
किंवा मेन पॉईंट्स आहेत व्हॅलन्स बॉन्ड थेरीचे त्यामध्ये सांगेलच. सध्याचं हे सांगतोय HI मधील बॉन्ड वीक असतो, त्यापेक्षा स्ट्रॉंग HBr, नंतर HCl आणि सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड राहील कुणामध्ये HF मध्ये. कारण का हे डिपेंड करेल किती ऑर्बिटल एकामेकामध्ये मर्ज झालेत, कंबाईन झालेत. जेवढी त्यांची मर्जिंग किंवा ओव्हरलॅपिंग टेंडन्सी जास्त राहील तेवढा तो स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्म होतो. जेवढी त्यांची ओव्हरलॅपिंग किंवा जी कॉम्बिनेशन टेंडन्सी आहे ही जर कमी असेल तर कोणता मग वीक बॉन्ड तयार होतो. आणि हे डिपेंड करणार साईजवर. जेवढी साईज वाढते ऑर्बिटलची तेवढे ते कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये इझिली होणार नाही. याचा अर्थ काय तो वीक बॉन्ड तिथे फॉर्म होईल. मग आता विचार करा 3pz, 4pz आणि 5pz सगळ्यात जास्त साईज कोणाची राहील 5pz ची. म्हणजे 5pz ऑर्बिटल हा 1s मध्ये जास्त कंबाईन होणार नाही. मग जर जास्त कंबाईन जर होत नसेल, ओव्हरलॅप जर स्ट्रॉंग नसेल त्यांचा, तर बॉन्ड सुद्धा वीकच तयार होईल. 4pz थोडा अजून ओव्हरलॅप चांगला होईल, त्यापेक्षा चांगला ओव्हरलॅप होईल 3pz साठी. आणि सगळ्यात स्ट्रॉंग ओव्हरलॅप कोणामध्ये होईल तर 2pz आणि S ऑर्बिटल मध्ये. कारण साईज कमी आहे दोघांची, वेल कंबाईन होतील. आणि वेल कंबाईन जर झाले तर मग त्यापासून एक स्ट्रॉंग बॉन्ड जनरेट होईल, कोणता तर सिग्मा बॉन्ड. यालाच म्हणतो आपण SP ओव्हरलॅप. चला आता मी पुढे जातोय PP ओव्हरलॅपकडे. आता बघा PP ओव्हरलॅप कसा, इथे दाखवतो मी PP ओव्हरलॅप थर्ड टाईप. PPच्या 2 टाईप पडतात, एक म्हणजे ऍक्सियल ओव्हरलॅप आणि दुसरा म्हणजे लॅटरल ओव्हरलॅप. त्यातला मी आता ऍक्सियल ओव्हरलॅप पुन्हा सांगतो की नेमका हा ओव्हरलॅप कसा होईल. when p half filled orbital of one atom combine with p half filled orbital of another atom, such overlap is known as PP overlap. याचं एक्झाम्पल घेऊ आपण F2 मॉलिक्यूल. याचं एक्झाम्पल F2 मॉलिक्यूल, F2, Cl2, Br2 आणि I2 असे याचे एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. बघा आता परत मी इथे F आणि या साईडने सुद्धा F लिहितोय. Z= इथे सुद्धा 9, इथे सुद्धा Z= 9. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकलो आपण आताच, 1s2, 2s2 आणि इथे राहील 2p5. नंतर इथे सुद्धा 1s2, 2s2 आणि 2p5. हे झालं यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता यांचे आपण परत ऑर्बिटल सुद्धा काढून घेऊ. इथे 1s2, इथे परत 2s2 आणि इथे लिहितो मी 2p5. याचे 3 सब टाईप. अशी कंडिशन तुम्हाला दिसेल. हा 2px, हा 2py आणि इथे 2pz. हा होता 2s2 आणि हा होता 1s2. चला इकडे सुद्धा मी काढून घेतोय. आता या फ्लोरीनसाठी काढतोय 1s2, इथे लिहितो मी 2s2 आणि नंतर इथे लिहितो आता 2p. या टाईपमध्ये इथे 2px, हा 2py आणि इथे 2pz. आता तुम्ही सुद्धा सांगू शकता कोणत्या ऑर्बिटलमध्ये ओव्हरलॅप होईल. कसं ओळखायचं तर कोणत्या ऑर्बिटल हाफ फिल्ड आहेत, किंवा असं ओळखा की कुठे अनपेड इलेक्ट्रॉन आहे. जिथे अनपेड इलेक्ट्रॉन आहे तो कंबाईन होणार. मग आता पहिला फ्लोरीन बघा ज्यामध्ये 2pz, इथे फक्त 1 इलेक्ट्रॉन आहे. तर हा 1 इलेक्ट्रॉन काय करणार, दुसऱ्या 1 इलेक्ट्रॉनच्या शोधात निघेल. मग तो जर इकडे जर आला तर बरोबर त्याला इथे सुद्धा 1 इलेक्ट्रॉन दिसतो. म्हणजे यांच्यामध्ये काय होईल, पेअरिंग होईल. कोणतं बघा, एका फ्लोरीनचा 2pz हा दुसऱ्या फ्लोरीनच्या 2pz बरोबर कंबाईन होणार. आणि मग याच ओव्हरलॅपिंगला काय म्हणणार आपण, PZ ओव्हरलॅपिंग, म्हणजेच काय PP ओव्हरलॅप. आता ही ओव्हरलॅपिंग कशी होते हे सुद्धा आपल्याला बघायचं. चला मी त्यासाठी पटापट डायग्राम काढतो, लगेच तुम्हाला समजायला सोपं जाईल. आता मी हे जे आहे हे आता रब करतोय आणि पुढचे एक इथे ऑर्बिटल डायग्राम काढतो. बघा या टाईपमध्ये आपण डायग्राम काढली. याला म्हणतो मी इथे 2px, ज्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन होते फ्लोरीनचे. हा होता 2py, यामध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन होते. आणि इथे आहे 2pz, ज्यामध्ये फक्त किती 1 इलेक्ट्रॉन. आता याला आपल्याला कंबाईन करायचं कुणाबरोबर, तर याच्यासारख्याच दुसऱ्या 2p ऑर्बिटल बरोबर. याला आपण कंबाईन करणार. चला मी इथे दाखवतो आता. आणि इथे दाखवतो मी आता py ऑर्बिटल. बघा हा पण इथे 2px, ज्यामध्ये किती 2 इलेक्ट्रॉन. याला म्हणतो मी इथे 2py, यामध्ये सुद्धा किती 2 इलेक्ट्रॉन. आणि हा 2pz. 2pz मध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉन आहे, ज्याचा स्पिन आता आपल्याला ऑपोजिट दाखवायचं आहे आधीच्या इलेक्ट्रॉनच्या स्पिनपेक्षा. हे जर स्पिन क्लॉकवाईज असेल तर याला कसं दाखवायचं, अँटी क्लॉकवाईज दाखवायचं. आता करायचं काय, याला असं इथून पकडा
आणि यामध्ये आणून कंबाईन करा, बरोबर पुढचा एक ओव्हरलॅप तयार होईल कुणामध्ये, 2pz आणि 2pz मध्ये. मग आता चला मी त्याची डायग्राम इथे दाखवतो. बघा यांच्यामध्ये ओव्हरलॅप कसा होईल, इथून सुरुवात करतोय मी. हा आधीचा फ्लोरीन ज्याचा 2p ऑर्बिटल, आता मी इथे दुसरं लिहितोय. बघा या टाईपमध्ये, म्हणजे बरोबर हा 2pz हा दुसऱ्या 2pz बरोबर कंबाईन होतोय. म्हणजे कोणता ओव्हरलॅप झाला, 2pz ओव्हरलॅप. आता ही ओव्हरलॅपिंग तुम्हाला दिसते कशी, त्यासाठी आपण बाकी सुद्धा इलेक्ट्रॉन आता टाकून देऊ, म्हणजे बरोबर तुम्हाला लगेच आयडिया येईल. बघा हा कोणता होता, 2px होता ज्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, हा होता 2py ज्यामध्ये पुन्हा 2 इलेक्ट्रॉन, आणि हा होता 2pz ज्यामध्ये याचा 1 इलेक्ट्रॉन आपण असं दाखवून देऊ. नंतर याचा सुद्धा इलेक्ट्रॉन इथेच आला, म्हणजे हा झाला अँटी क्लॉकवाईज होता. नंतर पुढे हा परत 2py होता आधीचा, नेक्स्ट फ्लोरीनचा ज्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन होते. हा 2px होता ज्यामध्ये पुन्हा 2 इलेक्ट्रॉन होते. ओव्हरलॅपिंग किंवा कॉम्बिनेशन कुणामध्ये झालं, तर एका फ्लोरीनचा pz ऑर्बिटल हा दुसऱ्या फ्लोरीनच्या pz बरोबर कंबाईन झाला, अशी ओव्हरलॅपिंग झाली. आता या सुद्धा ओव्हरलॅपिंगचा विचार करा. म्हणजे बघा बरोबर हे सपोज पहिला pz ऑर्बिटल आहे आणि वरतून काय होतोय, दुसरा p ऑर्बिटल येतोय. बरोबर यांच्यामध्ये कसं कॉम्बिनेशन होतंय, हेड टू हेड कॉम्बिनेशन, किंवा असं हॉरिझॉन्टल करून बघू आपण. हॉरिझॉन्टल करताना बघा काय करणार, एक pz हा बरोबर दुसऱ्या pzच्या लोबमध्ये असा मर्ज होतोय, म्हणजे असा कंबाईन होतोय. आता हा कंबाईन होताना ही ओव्हरलॅपिंग कशी झाली, ऍक्सियल का इक्वेटोरियल, सॉरी ऍक्सियल की साईड वाईज कशी झाली, तर ऍक्सियल झाली. ऍक्सियल झाली याचा अर्थ काय मग, की यामध्ये पुन्हा सिग्मा बॉन्ड तयार झाला. कळतंय कोणता बॉन्ड तयार झाला, सिग्मा बॉन्ड, बिकॉज ऑफ ऍक्सियल ओव्हरलॅपिंग. ऍक्सियल ओव्हरलॅपिंग किंवा यालाच तुम्ही हेड टू हेड ओव्हरलॅपिंग सुद्धा म्हणू शकता. काय होतंय, एकाचं हेड हे दुसऱ्याच्या हेडमध्ये कंबाईन होते आणि बरोबर जो बॉन्ड जनरेट होतो हा कोणता, मग सिग्मा बॉन्ड. कोणता ओव्हरलॅप आहे सांगू शकता तुम्ही लगेच, हेड टू हेड ओव्हरलॅप. हेड टू हेड ओव्हरलॅप. देअरफॉर सिग्मा बॉन्ड इज फॉर्म. कोव्हॅलंट बॉन्डचाच टाईप आहे, मी ऑलरेडी सांगितलं, सिग्मा बॉन्ड यामध्ये तयार होतो. आता पाहू आपण पुढचा म्हणजे कोणता, तर पीपी ओव्हरलॅप, पण हा कसा, लॅटरली. याचे तुम्ही पुढचे एक्झाम्पल घेऊ शकता. F2 मॉलिक्युल तुम्ही सांगितलं तुम्हाला, तुम्ही Cl2, Br2 आणि I2 असे एक्झाम्पल सुद्धा पुढे कंटिन्यू करू शकता. ट्राय करून बघा. या ऑर्बिटल सुद्धा तुम्हाला ह्याच्या काय डायग्राम्स आहेत ह्या सुद्धा व्यवस्थित जमल्या पाहिजे. आता पुढे जातो मी पीपी लॅटरल, त्यासाठी एक्झाम्पल घेतोय O2 मॉलिक्युल. इथे परत देतोय ऑक्सिजन Z=8, इथे लिहितो ऑक्सिजन Z=8. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला माहिती आहे, 1s2 2s2 2p4. याचा पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम राहील, 1s2 2s2 आणि 2p4. यांच्या आपण ऑर्बिटल पण काढून घेऊ. 1s2 इथे दाखवा 2s2 आणि याचा कोणता 2p4. हा झाला 2p4 ज्यामध्ये 2px2 2py1 आणि 2pz1 असे इलेक्ट्रॉन्स असतील. इथे काढून घ्या पुन्हा 1s2 दुसऱ्या ऑक्सिजनसाठी, इथे 2s2 आणि इथे 2p4, पुन्हा 1 1 आणि 1 असे इलेक्ट्रॉन टाकून दिले. इथे अजून एक इलेक्ट्रॉन टाकावं लागेल. बघा हा 2px यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, 2py मध्ये 1 आणि 2pz मध्ये सुद्धा 1 इलेक्ट्रॉन. इथे सेम लिहून घेऊ आपण, हा 2px हा 2py आणि हा 2pz असे इलेक्ट्रॉन तुम्हाला यामध्ये दिसतात. आता कॉम्बिनेशन कोणाचं करायचं, लगेच तुम्ही या बेसिसवर सांगू शकता. 2px आणि 2px हे तर काय पेअर फॉर्म मध्ये आहे, आधीचे सुद्धा पेअर आहेत, ते तर काय कंबाईन होणार नाहीत. कोणते इलेक्ट्रॉन एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील, जे अनपेड आहेत ते कुठे आहेत बघा, एक आहे py मध्ये आणि pz मध्ये. हे बरोबर जाऊन कुठे कंबाईन होतील, या py आणि pz बरोबर. याचा अर्थ काय बघा, py ऑर्बिटल फर्स्ट ऑक्सिजन ॲटमचा हा दुसऱ्या ऑक्सिजनच्या
2py बरोबर कंबाईन होईल, ओव्हरलॅप होईल. इथे पण 2pz आहे, हा या 2pz बरोबर कंबाईन होईल. आणि मग हे जे कॉम्बिनेशन आहे ज्यामध्ये वन सिग्मा बॉन्ड फॉर्म होतो आणि दुसरा पाय बॉन्ड फॉर्म होतो, आता हे कसं दाखवायचं हे सुद्धा आपण लगेच बघू. चला मी आता यांचा पुन्हा ऑर्बिटल डायग्राम काढून घेतो. बघा मी आता इथे ऑक्सिजनच्या रिलेटेड दाखवतोय, शेवटचेच ऑर्बिटल दाखवणार मी आता, आधीची काही गरज नाही आपल्याला. बघा हा कोणता 2px, इथे दाखवतो मी 2py किंवा 2pz म्हणा त्याला, आणि हा जो आहे तर हा कोणता 2py. बघा हा 2px, इथे दाखवा 2py आणि हा 2pz. इथे किती इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन, इथे 1 इलेक्ट्रॉन आणि यामध्ये सुद्धा 1 इलेक्ट्रॉन. याला तुम्हाला कंबाईन करायच्या बरोबर सेम याच 2p ऑर्बिटल बरोबर दुसरं घेतोय त्यांच्या. चला मी त्याची सुद्धा इथे डायग्राम काढून घेतोय. हा 2px काढला मी, इथे हा 2pz दाखवतोय, आणि इथे हा 2py. बघा हा 2px आहे ज्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, हा 2py आहे यामध्ये इथे 1 इलेक्ट्रॉन अँटी क्लॉकवाईज दाखवा, आणि 2pz यामध्ये सुद्धा 1 इलेक्ट्रॉन फक्त अँटी क्लॉकवाईज दाखवा. आता ओव्हरलॅप कुणाचा होईल, हा 2py या 2py बरोबर कंबाईन होईल आणि हा 2pz या 2pz बरोबर कंबाईन होईल. कंबाईन झाले म्हणजे त्यामध्ये बॉन्ड तयार होणार, कोणता बॉन्ड तर कोव्हॅलेंट बॉन्ड. आता ते कोणते तयार होतात तेही कसे बघू आपण. आता बघा आपण समजण्यासाठी काय करू, हे जे ऍक्सेस आहे यांना एकदा चेंज करू. तुम्ही कोणत्याला कोणता ऍक्सेस म्हणू शकता, मी यांना आता पुन्हा एकदा चेंज करतो. इथे डायग्राम दाखवला आपल्याला सोपी जाईल. चला मी असे यांना चेंज केलं, हे इलेक्ट्रॉन सुद्धा रब करतोय. आता मी पुन्हा एकदा यांच्या डायरेक्शन बदलतो. आता बघा डायरेक्शन कशा, याला आपण 2py म्हणू, याला 2py म्हणू, याला म्हणूयात आपण 2pz, याला पण 2pz म्हणू, याला म्हणतो आपण 2px आणि याला सुद्धा 2px. अशा आपण यांना सपोज एक्सेस वाईज नेम दिले. आता इलेक्ट्रॉन कसे होते तर 2px मध्ये किती इलेक्ट्रॉन होते, 2 इलेक्ट्रॉन, इथे सुद्धा 2 इलेक्ट्रॉन. नंतर 2pz मध्ये होता 1 इलेक्ट्रॉन आणि 2py मध्ये सुद्धा 1 इलेक्ट्रॉन. आता फक्त स्पिन चेंज करा, इथे पण मी स्पिन चेंज करतो, इथे सुद्धा स्पिन चेंज करतोय. आता यांना आपण कंबाईन करू, यांना कंबाईन केल्यानंतर काय होईल बघा, फक्त या 2py मध्ये आणि 2py मध्येच काय होईल, हेड टू हेड ओव्हरलॅपिंग होईल, कारण दोन्ही हॉरिझॉन्टल आहे असं कन्सिडर करा. बरोबर हा पण इकडून आला, हा सुद्धा इकडून आला, बरोबर असे कंबाईन झाले. आणि या कॉम्बिनेशन मध्ये मग हेड टू हेड कॉम्बिनेशन मध्ये कोणता बॉन्ड तयार होतो, सिग्मा बॉन्ड तयार होतो. आता हा pz आणि pz हे मात्र हेड टू हेड कंबाईन होणार नाही, तर हा एक pz असा आहे आणि हा पण pz असा आहे, तर हे असे कंबाईन होतील. आणि असे जर कंबाईन झाले तर याला म्हणू आपण कोणती, साइडवाईज किंवा लॅटरल ओव्हरलॅपिंग. काय होतं बघा, py आणि py असे ऍक्सियली कंबाईन होतात, ज्यामधून कोणता बॉन्ड तयार होतो, स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड. pz आणि pz हे मात्र असे ऍक्सियली मिक्स होत नाही, तर हे कसे मिक्स होतात, लॅटरली, साईड फक्त. ही एक साईड आहे आणि ही एक साईड आहे, हे काय होतात फक्त एकमेकाला असे टच होतात. ओव्हरलॅपिंग तर होते पण ही एकदम वीक टाईपची ओव्हरलॅपिंग आहे, कारण साईड टच होत आहे. एक तुम्हीच एक सिंपल एक्झाम्पल घ्या, सपोज एकदा तुमचे हात असे बांधलेत, ठीक आहे, आणि एकदा सपोज असे बांधलेत आणि दोघावर पण फोर्स अप्लाय केला, कोणते हात लवकर बाजूला जातील, एकदा असे बांधलेत आपण आणि एकदा असे बांधलेत. हे जे हात आहेत यांच्यामध्ये फक्त साईड टच झालं, तुम्ही थोडं जरी वरतून प्रेशर अप्लाय केलं दुसऱ्याने एखाद्याने, तर हात लगेच असे बाजूला निघून जातील, सुटून जातील. पण हे जे हात असे आपण बांधलेत, ऍक्सियली बांधलेत, बरोबर, यावर तुम्ही किती जरी वरतून बऱ्यापैकी प्रेशर अप्लाय केलं तरी पण हे इझिली सुटणार नाही, कारण काय यांच्यामध्ये स्ट्रॉंग ओव्हरलॅप झाला, हे एकदम वेल कंबाईन झाले. हे मात्र वेल कंबाईन झाले नाही. समजतंय, या टाईपमध्ये मग हा टोटल कन्सेप्ट आहे. आता मग यांना आपण तसं ओव्हरलॅप करून घेऊ. आता ओव्हरलॅप करताना मी इथे पुन्हा एक डायग्राम दाखवतोय, यांची ओव्हरलॅपिंग कशी होईल. चला हे कंबाईन झालेत, कंबाईन झाल्यानंतर तुम्हाला ही अशी कंडिशन नंतर दिसेल. बघा हा
पी वाय होता जो या पी वाय बरोबर कंबाईन झाला. पी वाय आणि पी वाय कसे कंबाईन झाले? हेड टू हेड कंबाईन झाले. मग हेड टू हेड कंबाईन झाले म्हणजे इथे कोणता बॉन्ड तयार व्हायला पाहिजे? सिग्मा बॉन्ड तयार व्हायला पाहिजे. होतंय क्लिअर? एकाचा पी वाय दुसऱ्याच्या पी वाय बरोबर कंबाईन झाला. कोणता बॉन्ड? सिग्मा बॉन्ड. चला मी याला असं आता शेडेड एरिया करतो इथे. आता बाकीचे लिहून घेऊ आपण. इथे कोणता दाखवला होता आपण? इथे दाखवला होता 2pz. हा तर काय शेअर सॉरी 2px होता. हा तर काय शेअर होणार नाही कारण तो ऑलरेडी पेअर होता. याचा सुद्धा 2px दाखवून द्या. हा पण शेअर होणार नाही. यामध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन आधीच होते. हा 2px, हा पण होता 2px. कोणकोणते कंबाईन झाले? इथे सपोज 2py आणि हा 2py हे एकमेकांमध्ये कंबाईन झाले. कसे झाले तर ऍक्सियली. ऍक्सियल किंवा यालाच तुम्ही हेड टू हेड ओव्हरलॅप सुद्धा म्हणू शकता. ऍक्सियल ओव्हरलॅप. कोणता बॉन्ड फॉर्म होईल मग? सिग्मा बॉन्ड. आता उरले कोणते? तर pz आणि pz. चला मी यांना इथे दाखवतो. हा pz या pz बरोबर असा फक्त साइड वाईज कंबाईन होईल. बरोबर, म्हणजे फक्त ह्या साइड एकमेकाला टच झाल्या. मग ह्या जर साइड एकमेकाला टच होत असतील तर यामध्ये काय स्ट्रॉंग ओव्हरलॅप नाहीचा. मग जर स्ट्रॉंग ओव्हरलॅप नसेल, चला मी इथे परत शेडेड एरिया दाखवतो. यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग झाली पण ही ओव्हरलॅपिंग कशी आहे? एकदम वीक आहे. कारण काय? पूर्ण ऑर्बिटल काय एकमेकांमध्ये असे जास्त मॅक्झिमम एक्सटेंटमध्ये ओव्हरलॅप झाले नाहीत, मिक्स झाले नाहीत. म्हणजे हा ओव्हरलॅप आहे लॅटरल ओव्हरलॅप. चला मी इथे लिहितोय. हा कोणता ओव्हरलॅप आहे? 2pz आणि 2pz चा. कसा आहे? लॅटरल किंवा यालाच तुम्ही साइड वाईज ओव्हरलॅप म्हटलं तरी चालेल. मग यामुळे कोणता बॉन्ड फॉर्म झाला? देअरफॉर पाय बॉन्ड इज फॉर्म. कोणता बॉन्ड फॉर्म होतोय? पाय बॉन्ड. इथे कोणता बॉन्ड फॉर्म झाला? सिग्मा बॉन्ड. आता तुम्हीही सांगू शकता सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड यांच्यापैकी स्ट्रॉंग कोणता आणि वीक कोणता? तर मी ऑलरेडी बोललोय जी ऍक्सियल ओव्हरलॅपिंग होते हा एकदम स्ट्रॉंग बॉन्ड राहील आणि जी साइड वाईज ओव्हरलॅपिंग होते ती कशी राहील तर वीक राहील. म्हणजे पाय बॉन्ड हा वीक राहील आणि सिग्मा बॉन्ड जो आहे तो कसा राहील तर स्ट्रॉंग राहील. एवढा कन्सेप्ट लक्षात ठेवा. पुढे अजूनही मग बरेचसे तुम्ही टॉपिक या बेसिसवर क्लिअर करू शकता. होतंय क्लिअर? बरोबर. बघा आपण आतापर्यंत बघा एस एस ओव्हरलॅप ज्यामध्ये हेड टू हेड ओव्हरलॅपिंग होते, सिग्मा बॉन्ड तयार होतो. नंतर शिकलो आपण एसपी ओव्हरलॅप ज्यामध्ये एस आणि पी ऑर्बिटल कंबाईन होतात, तो सुद्धा हेड टू हेडच ओव्हरलॅप आहे. त्यामध्ये सुद्धा कोणता? सिग्मा बॉन्डच फॉर्म होतो. नंतर शिकलो आपण पीपी ओव्हरलॅप, त्यासाठी आपण F2, Cl2, Br2 असे एक्झाम्पल घेऊ शकतो ज्यामध्ये बरोबर पीझेड आणि पीझेड ऑर्बिटल हे पुन्हा हेड टू हेड कंबाईन होतात. मग हेड टू हेड कंबाईन होतात पुन्हा त्यामध्ये कोणता बॉन्ड तर सिग्मा बॉन्डच तयार होतो. आता नंतर आपण O2 मॉलिक्यूल घेतला. O2 मॉलिक्यूलमध्ये काय बघितलं आपण? सिग्मा बॉन्ड तर फॉर्म होतोच पण पुन्हा त्याला अजून एक बॉन्डची गरज आहे म्हणून हा दुसरा बॉन्ड पण तयार झाला. पण तो कोणता मग आता? तर लॅटरल ओव्हरलॅपिंगमुळे तयार झाला. म्हणजेच कोणता बॉन्ड तर पाय बॉन्ड. होते क्लिअर? यापैकी स्ट्रॉंग कोणता? बिकॉज ऑफ ऍक्सियल ओव्हरलॅपिंग सिग्मा बॉन्ड इज स्ट्रॉंग अँड बिकॉज ऑफ लॅटरल ओव्हरलॅपिंग पाय बॉन्ड इज वीक इन नेचर. एवढं लक्षात ठेवा. पुढचे पॉईंट अजून समजायला सोपे जातील. आता विचार करा नायट्रोजनचा. N2 मॉलिक्यूल. नायट्रोजन मध्ये काय होईल? तर नायट्रोजन मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहील 1s2 2s2 2p3. म्हणजे बरोबर जो 2p ऑर्बिटल आहे त्यामध्ये किती? 3 अनपेड इलेक्ट्रॉन असतील. बघा नायट्रोजनचा मी इथे लिहितोय. नायट्रोजन Z=7 असतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा 1s2, इथे लिहितो मी 2s2 आणि नंतर 2p3 या टाईपमध्ये. हा 1s2 झाला, हा 2s2 आणि हा 2px1 2py1 2pz1. दुसरा पण नायट्रोजनच आहे, त्याचं पण सेम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणतं? 1s2 2s2 2p3. त्यामध्ये सुद्धा असेच इलेक्ट्रॉन असतील 2px1 2py1 आणि 2pz1. करा विचार किती बॉन्ड फॉर्म होतील? बरोबर काय होणार? इथे 3 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. हे 3 अनपेड इलेक्ट्रॉन दुसऱ्या नायट्रोजनच्या 3 अनपेड इलेक्ट्रॉन बरोबर जाऊन कंबाईन होतील. याचा 2px दुसऱ्या नायट्रोजनच्या 2px बरोबर कंबाईन होणार. याचा 2py दुसऱ्या नायट्रोजनच्या 2py बरोबर कंबाईन होईल. हा 2pz दुसऱ्या नायट्रोजनच्या 2pz बरोबर कंबाईन होईल. म्हणजेच काय होतं? बरोबर इक्वल शेअरिंग ते करतील. फक्त इलेक्ट्रॉनचं स्पिन कसं पाहिजे यांचं? त्यांच्या ऑपोजिट पाहिजे. झालं क्लिअर? आता ओव्हरलॅपिंग कशी होईल? तर 2 ॲटम मध्ये जो पहिला बॉन्ड कधी तयार होतो? एकदम इम्पॉर्टंट बोलतो, लक्षात घ्या.
जर 2 ॲटम आहेत, सपोज एक ए ॲटम आणि बी ॲटम, यांच्यामध्ये जो पहिला बॉन्ड जो तयार होतो कोव्हलंट बॉन्ड, हा ऑलवेज सिग्मा असतो. कारण पहिला बॉन्ड फॉर्म होताना ऑलवेज ॲक्सियल ते ओव्हरलॅप होतील. कोणते तर ॲक्सियली. जेव्हा सेकंड बॉन्ड फॉर्म व्हायला सुरुवात होते, तो मात्र नंतर ॲक्सियली ओव्हरलॅप होणार नाही त्याच सेम ॲटममध्ये. जर सपोज सेकंड बॉन्ड फॉर्म होतोय, तर तो मात्र असा ॲक्सियली फॉर्म होणार नाही. तो कसा फॉर्म होईल? लॅटरलीच फॉर्म होईल. जसं की ते ऑक्सिजनची केस होती बघा. ऑक्सिजनमध्ये पहिला जो बॉन्ड फॉर्म झाला, तर हा 2p2p आपण दाखवला, म्हणजे हेड टू हेड ओव्हरलॅपिंग झाली. दुसरा जो फॉर्म होतोय, तो पण आपण असाच दाखवतो डॅशनेच. पण हा कोणता दाखवू आपण? सिग्मा. आणि हा कोणता दाखवू? पाय बॉन्ड. आता नायट्रोजन मध्ये काय होईल? तर सपोज ही नायट्रोजनची डायग्राम आपण कन्सिडर करू. यामध्ये काय होतं बघा. यामध्ये आता सेम पिक्चर येणार त्याचं सुद्धा. हा तर मिक्स झाला. इथे 2px 2px सुद्धा मिक्स होतील. आणि हे जर मिक्स झाले तर हे सुद्धा कसे मिक्स होतात? साइड वाईज मिक्स होत आहेत. म्हणजे बरोबर जो थर्ड बॉन्ड तयार होईल तो सुद्धा कोणता राहील? नायट्रोजन मध्ये पाय बॉन्डच राहील. म्हणजे बघा, जर आपण आता नायट्रोजनची केस बघितली, तर कधीही 2 नायट्रोजन मध्ये जो फर्स्ट बॉन्ड फॉर्म होईल, हा ऑलवेज कोणता राहील? सिग्मा बॉन्ड, बिकॉज ऑफ ॲक्सियल ओव्हरलॅपिंग. पण नंतरचे जे 2 बॉन्ड फॉर्म होतील, तर ते मात्र कसे असतील? लॅटरली ओव्हरलॅपमुळे असतील. म्हणजे कोणते असतील? ते पाय बॉन्ड असतील. सो एन ट्रिपल बॉन्ड एन, यामध्ये 2 पाय बॉन्ड आहेत आणि 1 कोणता आहे? तर सिग्मा बॉन्ड आहे. येते लक्षात? आता तुम्ही स्वतःहून एकदा असे सेम ऑर्बिटल डायग्राम काढा, यांचा ओव्हरलॅप करून बघा. हा ओव्हरलॅप आता दाखवणं असं डायरेक्टली पॉसिबल नाही, तर याला तुम्ही असं डॉटेड लाईनने सुद्धा दाखवू शकता. असं रिप्रेझेंटेशन केलं तरी चालेल. काय करायचं? बरोबर ह्या ज्या साईड आहेत ह्या अशा डॉटेड लाईनने रिप्रेझेंट केल्या, म्हणजे एकमेकाला टच झालाय. जो स्ट्रॉंग ओव्हरलॅप आहे हा, तर हा तुम्ही बरोबर असा दाखवू शकता. हा मी आता दाखवायचा प्रयत्न केला, कारण फक्त 1च बॉन्ड फॉर्म करायचा होता. जेव्हा मोर दॅन 1 पाय बॉन्ड फॉर्म करायचा आहे, तुम्ही यांना असं डॉटेड लाईनने दाखवा. बरोबर नायट्रोजनमध्ये 1 सिग्मा बॉन्ड आणि 2 कोणते तर पाय बॉन्ड फॉर्म झाले. मग या टाईपमध्ये असे ओव्हरलॅप असतात. बघा, आतापर्यंत आपण एस ओव्हरलॅप, एसपी ओव्हरलॅप आणि पीपी ओव्हरलॅप शिकलो, ज्यामध्ये पीपीच्या 2 टाईप पडल्या. फर्स्ट म्हणजे काय? तर ॲक्सियल ओव्हरलॅपिंग. आणि सेकंड म्हणजे कोणती? लॅटरल ओव्हरलॅपिंग. हे सगळं तुम्ही नोट डाऊन करत चालायचं आहे आणि स्वतः सुद्धा याची प्रॅक्टिस करायची. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःहून या ऑर्बिटल डायग्राम काढणार नाही, तोपर्यंत तुमची प्रॅक्टिस एकदम चांगली आणि कन्सेप्ट सुद्धा चांगला होणार नाही. सो प्रॅक्टिस करायची आहे. मी जेवढे एक्झाम्पल दिलेत, एवढे जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवले, तरी सुद्धा हा टॉपिक क्लिअर होतो. बघा, इथे एसपी ओव्हरलॅप दिला आहे ऑलरेडी. एकाचा एस ऑर्बिटल घेतो आपण, हा दुसऱ्याच्या एस पी ऑर्बिटल बरोबर कंबाईन करतो. सॉरी, एसपी ओव्हरलॅप आहे. हा एस आणि हा पी हे कंबाईन होतील. कंबाईन झाल्यामुळे बरोबर एसपी ओव्हरलॅप तयार झाला. याचं एक्झाम्पल मी सांगितलं कोणतं? HF, HCl, HBr, HI, असे तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता. सिग्मा बॉन्ड त्यामध्ये फॉर्म होतो. नंतर सांगितलं मी कोणता? पीपी. पीपी मध्ये काय करायचं? तर पीपी मध्ये 2 टाईपचे ओव्हरलॅप होते. एक म्हणजे कोणता होता? ॲक्सियल, आणि दुसरा कोणता होता? लॅटरल. त्यामध्ये आपण आधी ॲक्सियलचं एक्झाम्पल बघू. बघा, हा पूर्ण एक पी सबशेल आहे, ज्यामध्ये PX, PY आणि PZ ऑर्बिटल दाखवले. बघा, हा एक पी ऑर्बिटल आहे आणि यासारखाच एक दुसरा अणू. फक्त काय करायचं? इलेक्ट्रॉनचं स्पिन मात्र एकमेकाच्या ऑपोजिट पाहिजे. यांना ओव्हरलॅप करा, कंबाईन करा. हे कॉम्बिनेशन तुम्हाला असं दिसेल. बरोबर काय होतंय? ॲक्सियली मिक्स होत आहेत. म्हणजे ॲक्सियल जर ओव्हरलॅपिंग होत असेल तर कोणता बॉन्ड जनरेट होतो? सिग्मा बॉन्ड यामध्ये जनरेट होईल. बघा, इथे बरोबर हा सिग्मा बॉन्ड इथे सांगितलाय. आता लॅटरल ओव्हरलॅपिंग कशी होईल? इथे अजून समजा तुम्हाला सोपं जाईल. बघा, एक असं सपोज व्हर्टिकल आहे आणि हा सुद्धा व्हर्टिकलच आहे. आता हे असे उभे आहेत, हे असे तर काही येणार नाही. यांना काय करायचं? फक्त तुम्हाला असंच एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आणायचं. बरोबर काय होतं? याची ही साईड आणि या ऑर्बिटलची ही साईड, ह्याच फक्त एकमेकाला टच होतील आणि मग त्यामधून जो बॉन्ड फॉर्म होईल तो कोणता? पाय बॉन्ड. बघा, पीपी ओव्हरलॅप झाला. लॅटरल ओव्हरलॅपिंग आहे, यालाच तुम्ही कोणती? साईड वाईज ओव्हरलॅपिंग सुद्धा म्हणू शकता, ज्यामध्ये कोणता? पाय बॉन्ड फॉर्म होतो. आता बघायचं आपल्याला मेन फीचर्स ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थिअरी, की नेमकी हे जे व्हॅलन्स बॉन्ड थिअरी आहे याचे मेन फीचर्स कोणकोणते. हेच जे सगळं जे आतापर्यंत आपण शिकलो, हेच फक्त आपल्याला आता व्यवस्थित पॉईंट वाईज बघायचं आहे. मग सगळ्यात फर्स्ट पॉईंट आपण काय सांगू शकतो? तर जी काय व्हॅलन्स बॉन्ड थिअरी आहे त्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतो. मग हा कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होताना ओव्हरलॅपिंग कशी झाली पाहिजे? ओव्हरलॅपिंग ऑकर्स
एक मिनिट, मी पेन चेंज करतो, पेन आलाच नाही अजून. हां, ओव्हरलॅपिंग झाली पाहिजे कुणामध्ये? टू हाफ फिल्ड ऑर्बिटलमध्ये. मी ऑलरेडी सांगितलंय, जेव्हा तुम्हाला कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करायचा आहे तेव्हा पहिला जो ॲटम आहे त्याकडे सुद्धा अनपेड इलेक्ट्रॉन पाहिजे, दुसऱ्या ॲटमकडे सुद्धा अनपेड इलेक्ट्रॉन पाहिजे. जेव्हा ते कंबाईन होतील तेव्हाच काय तयार होईल? कोव्हॅलंट बॉन्ड तयार होईल. मग कोव्हॅलंटमध्ये एक तर सिग्मा तयार होईल किंवा पाय बॉन्ड तयार होईल. बरोबर? काय सांगितलंय? टू फॉर्म अ कोव्हॅलंट बॉन्ड ओव्हरलॅपिंग ऑकर्स बिटवीन हाफ फिल्ड व्हॅलन्स शेल ऑर्बिटल्स ऑफ द टू ॲटम्स. टू ॲटमचे ऑर्बिटल हाफ फिल्ड पाहिजे आणि ते एकमेकांमध्ये ओव्हरलॅप म्हणजेच कंबाईन झाले पाहिजे. बरोबर काय तयार होईल? तर त्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होईल. Resulting bond acquires a pair of electrons with opposite spin to get stability. जे काही इलेक्ट्रॉन असायचे अनपेड इलेक्ट्रॉन यांचं स्पिन कसं राहायचं? एकमेकाच्या ऑपोजिट. एकाचं स्पिन क्लॉकवाईज होतो, दुसऱ्याचं कसं अँटी क्लॉकवाईज. असेच बरोबर एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील. अदरवाईज जर त्यांचा स्पिन सेम असेल तर ते कधीच एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही. म्हणजे बघा, हाफ फील्ड पाहिजे आणि स्पिन ऑपोजिट पाहिजे, हा मेन क्रायटेरिया. ऑर्बिटल कम क्लोजर टू इच अदर फ्रॉम द डायरेक्शन इन विच देर इज अ मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग. जर सपोज त्या ऑर्बिटलला डायरेक्शन असेल, सेम डायरेक्शन जर असतील तर ते जास्तीत जास्त ओव्हरलॅप होतील आणि मग स्ट्रॉंग बॉन्ड तयार होईल. असं होणार नाही की पीएक्स हा पीवाय बरोबर कंबाईन झाला. एकाचा पीएक्स दुसऱ्याच्या पीवाय बरोबर कधी कंबाईन होत नाही. त्यांच्यासाठी त्यांच्या डायरेक्शन सुद्धा सेम पाहिजे. पीएक्स पीएक्स बरोबर कंबाईन होईल, पीवाय जो आहे तो पीवाय पीवाय बरोबर कंबाईन होईल आणि पीझेड हा पीझेड बरोबर कंबाईन होईल. त्यांचे डायरेक्शन कधी बदलणार नाही. सो कोव्हॅलंट बॉन्ड हॅज डायरेक्शनल कॅरेक्टर. काय झालं? यामुळेच कोव्हॅलंट बॉन्डला डायरेक्शनल प्रॉपर्टी असते. हे आपल्याला लेवी स्ट्रक्चरच्या बेसवर समजत नाही. इथे बघा बरोबर काय होतं? एक्स एक्स बरोबर कंबाईन झाला, वाय वाय बरोबर कंबाईन झाला होता, झेड झेड बरोबर कंबाईन झाला. म्हणजे बरोबर कोणते तरी डायरेक्शन आहेत त्यांना. आणि म्हणून मग जो कोव्हॅलंट बॉन्ड जनरेट होतो याला कोणती प्रॉपर्टी असते? डायरेक्शनल प्रॉपर्टी असते. मग आता याच डायरेक्शनच्या बेसवर आपल्याला मॉलिक्युलची पुढे जाऊन जॉमेट्री, शेप या सुद्धा प्रॉपर्टी लगेच समजायला सोप्या जातात. एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग, हे तर मी ऑलरेडी सांगितलं. जेवढी ओव्हरलॅपिंग स्ट्रॉंग होईल, जेवढे टू ऑर्बिटल एकामेकांमध्ये जास्त कंबाईन होतील, तेवढा तो रिझल्टिंग बॉन्ड कसा असणार? स्ट्रॉंगर असणार. लक्षात ठेवा, जेवढे ऑर्बिटल एकामेकांमध्ये जास्त कंबाईन होतील तेवढा तो रिझल्टिंग बॉन्ड कसा राहील? स्ट्रॉंग राहील. स्ट्रेंथ ऑफ केमिकल बॉन्ड, तो जे काही कोव्हॅलंट बॉन्ड होतो त्याची स्ट्रेंथ चांगली राहील. जेवढा वीक ओव्हरलॅप होईल तेवढा तो बॉन्ड कसा राहील? तर वीक राहील. एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग डिपेंड्स ऑन द टू फॅक्टर. कशावर डिपेंड आहे? टू फॅक्टरवर. कोणते फॅक्टर? एक म्हणजे त्या ऑर्बिटलचं नेचर कसं आहे, म्हणजे कोणते ऑर्बिटल एकमेकांमध्ये कंबाईन होतात. सपोज सारखे सारखे जर ऑर्बिटल कंबाईन होत असतील, यस आणि यस ऑर्बिटल, याला काही डायरेक्शन नसते. एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. सपोज काय करायचं? दोन टेनिस बॉल घ्यायचे आणि एकमेकाला फेविकॉलने चिकटवायचे. काय सांगतोय? दोन टेनिस बॉल घ्या, एकमेकाला फेविकॉलने चिकटवा. नंतर काय करायचं? दोन ट्रायंगल घ्यायचे, लाकडाचे ठोकळे घ्या किंवा, आणि ते एकमेकाला फेविकॉलने चिकटवा. कोणते जास्त चिकटतील? नंतर तोडायचा प्रयत्न करायचा. कोणते लवकर तुटतील? ते जे टेनिसचे बॉल आहेत ते लवकर तुटतील. आणि जे ठोकळेचे होते किंवा जे दोन ट्रायंगल तुम्ही घेतले होते त्यांना जर चिकटवलं होतं ते नंतर सुटणार नाही इझिली. याच्या मागचं रिझन काय? जे टू स्पियर होते ते सरफेस एरिया त्यांना कमी मिळत होता एकमेकांमध्ये कॉम्बिनेशनसाठी. पण जे ट्रायंगल होते ते मात्र एकमेकाला त्यांच्या सरफेस एरिया बऱ्यापैकी असेल, ते मॅक्झिमम एकमेकांमध्ये काय होतील? कंबाईन होतील. मग हेच आयडिया किंवा तोच कन्सेप्ट तुम्ही इथे अप्लाय करू शकता. बघा कसा? नेचर ऑफ ऑर्बिटल्स. पी, डी अँड एफ आर डायरेक्शनल ऑर्बिट्स. कशा आहेत ते? डायरेक्शनल आहेत. फक्त एस ऑर्बिटल्स कसं होतं? नॉन डायरेक्शनल होतं. मी ऑलरेडी सांगितलं. पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल आणि एफ ऑर्बिटल यांना कशा असतात? स्वतःच्या डायरेक्शनल प्रॉपर्टीज आहेत. मग जर डायरेक्शनल प्रॉपर्टी असेल तर त्यांच्यामध्ये काय होतो? ओव्हरलॅप एकदम स्ट्रॉंग होतो, कारण जास्त जास्त सरफेस एरिया मिळणार त्यांना. एस ऑर्बिटलमध्ये मात्र एस आणि एस जर कंबाईन होत असेल त्यांना चांगला सरफेस एरिया मिळत नाही. त्यांच्यामध्ये जो ओव्हरलॅप आहे हा कसा असेल? वीक ओव्हरलॅप असेल. म्हणजे बाकीचे जे ऑर्बिटल आहे, पी ऑर्बिटल हा पी ऑर्बिटल कंबाईन होतोय, डी डी बरोबर सपोज कंबाईन होत असेल तर त्यांच्यामध्ये जो एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप आहे तो कसा असेल? मॅक्झिमम राहील आणि मग स्ट्रॉंग बॉन्ड जनरेट होईल. एस ऑर्बिटल इज नॉन डायरेक्शनल, सो लेस ओव्हरलॅपिंग टेक्स प्लेस. एस ऑर्बिटल डायरेक्शन नसते, वीक बॉन्ड त्यापासून तयार होईल. आता हे पुढे जाऊन पण डिपेंड करणार की कोणकोणते ऑर्बिटल कंबाईन होत आहेत. बघा, सेकंड फॅक्टर आहे कोणता? नेचर ऑफ ओव्हरलॅपिंग. पहिला फॅक्टर कोणता सांगितलं मी? पहिला फॅक्टर कोणता होता? नेचर ऑफ ऑर्बिटल. म्हणजे ऑर्बिटलवर डिपेंड राहील की ऑर्बिटलचं नेचर कसं होतं, त्यावर सुद्धा डिपेंड करणार. तर पी, डी आणि एफ यांना डायरेक्शनल प्रॉपर्टी असते, त्यांचे बॉन्ड स्ट्रॉंग असतात. कुणापेक्षा? एस ऑर्बिटलच्या ओव्हरलॅपपेक्षा.
आता दुसरा फॅक्टर कोणता तर नेचर ऑफ ओव्हरलॅपिंग, की नेमकं त्यांच्यामध्ये कोणत्या टाईपचं ओव्हरलॅपिंग होते. असं कंपल्शन नाही की यस ऑर्बिटल हा कधी यस बरोबरच कंबाईन होईल. आपण बघितलं आता यस आणि पी पण कंबाईन झाले, मग तो बॉन्ड स्ट्रॉंग राहील का, की फक्त पी आणि पी झाले कंबाईन झालेले स्ट्रॉंग राहतील, हे सुद्धा आपण ठरवू शकतो. कसं बघा, को ऍक्सेल ओव्हरलॅपिंग ही कशी असते, स्ट्रॉंगर असते. आपण आताच बघितलो. लॅटरल ओव्हरलॅपिंग एक होती आणि एक कोणती होती, ऍक्सेल ओव्हरलॅपिंग होती. स्ट्रॉंग कोणती, वीक कोणती. जी लॅटरल होती त्यामध्ये फक्त साईड टच झाल्या आणि ऍक्सेलमध्ये हेड टू हेड ओव्हरलॅप झाले. स्ट्रॉंग कोणती होती, ऍक्सेल ओव्हरलॅपिंग. आणि लॅटरल ओव्हरलॅपिंग कशी होती, वीक होती. मग हेच आपल्याला इथे बघायचं आहे. कोलॅटरल ओव्हरलॅपिंग ही कशी असेल, ही वीक टाईपची ओव्हरलॅपिंग असेल, एकदम स्ट्रॉंग ओव्हरलॅप त्यामध्ये होणार नाही. ऍक्सेल ओव्हरलॅप हा स्ट्रॉंग असतो, लॅटरल ओव्हरलॅप हा वीक असतो. ऑर्डर ऑफ स्ट्रेंथ ऑफ को ऍक्सेल ओव्हरलॅपिंग. आता को ऍक्सेल मध्ये पण म्हणजे सपोज असे की जे आता ऍक्सेली ओव्हरलॅप होणार, यांच्यामध्ये पण आता स्ट्रेंथ डिपेंड करेल. जास्त एरिया कुठे मिळणार, पी आणि पी ऑर्बिटल, कारण डंबेल शेप होते, एकामेकामध्ये चांगल्यापैकी मिक्स होतील. म्हणजे मग सगळ्यात स्ट्रॉंग ओव्हरलॅपिंग कोणती, पीपी ओव्हरलॅप. पीपी कोणता तर ऍक्सेल, हा लॅटरल नाही. पीपी ऍक्सेल सगळ्यात स्ट्रॉंग ओव्हरलॅप. यावर क्वेश्चन विचारू शकतात. पीपी ऍक्सेल सगळ्यात स्ट्रॉंग ओव्हरलॅप आहे. आतापर्यंत आपण जे पॉईंट शिकलो त्यामध्ये हा सगळ्यात इम्पॉर्टंट. तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ ओव्हरलॅपिंग विचारतील तर सगळ्यात स्ट्रॉंग ओव्हरलॅप कोणता, पीपी ऍक्सेल, कारण सरफेस एरिया जास्तीत जास्त मिळतो, एकामेकामध्ये चांगल्या प्रकारे मर्ज होतील. पीपी ऍक्सेल सगळ्यात स्ट्रॉंग. त्यापेक्षा वीक कोणता तर एस पी. यस आणि पी, यस स्पेरिकल असतो, पी डंबेल शेप असतो, होतील बऱ्यापैकी मिक्स, पण पीपी मात्र थोडं ओव्हरलॅप स्ट्रॉंग नसणार, म्हणजे एस पी थोडा वीक होईल. आणि सगळ्यात वीक ओव्हरलॅप कोणाचा राहील, एस एसचा. आणि यापेक्षाही वीक कोणता राहील मग, तर पीपीच राहील, पण तो कोणता, लॅटरल ओव्हरलॅप, हा सगळ्यात वीक असतो. बघा, पीपी ऍक्सेल सगळ्यात स्ट्रॉंग आणि पीपी लॅटरल सगळ्यात वीक ओव्हरलॅप. हे आता ऑर्डर बघा, पीपी ऍक्सेल सगळ्यात स्ट्रॉंग, त्यापेक्षा कमी एस पी, त्यापेक्षा कमी एस एस, आणि सगळ्यात वीक ओव्हरलॅप कोणता तर पीपी लॅटरल. मग यानुसार तुम्ही बॉन्डचा नेचर सुद्धा सांगू शकता. जेवढा जास्त ओव्हरलॅप होतो तेवढी स्ट्रेंथ काय होईल, बॉन्डची वाढते. म्हणजे पीपी ऍक्सेल मधून जो बॉन्ड जनरेट होतो, सिग्मा बॉन्ड, हा सगळ्यात स्ट्रॉंग राहील. एसपी मध्ये सुद्धा सिग्मा बॉन्ड जनरेट होतो, पण तो वीक राहील कोणापेक्षा, पीपी ऍक्सेल पेक्षा. नंतर एस एस मध्ये सुद्धा सिग्मा बॉन्डच तयार होतो, पण तो पण वीकच राहील. पीपी लॅटरल म्हणजे पाय बॉन्ड तयार होतो, तो सगळ्यांपेक्षा वीक राहील. म्हणजे कधी सपोज तुम्हाला ओ डबल बॉन्डवर जर विचारला, असं समजा एखादा बॉन्ड ब्रेक करायचा आहे, हा सिग्मा बॉन्ड आहे आणि हा पाय बॉन्ड आहे, तर लगेच पाय बॉन्ड ब्रेक होतो कम्पेअर टू सिग्मा बॉन्ड. कारण सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग असतो, पाय बॉन्ड एकदम वीक असतो, कारण ओव्हरलॅपिंग त्यामध्ये वीक आहे, लॅटरल ओव्हरलॅपिंग. पुढे बघा, हे असं आता परत ओव्हरलॅपिंग दाखवले. हा पीपी, हा एस पी आणि हा एस एस. स्ट्रॉंग कोणता मग, पीपी ऍक्सेल एकदम स्ट्रॉंग राहील, त्यापेक्षा कमी एस पी, त्यापेक्षा कमी एस एस, आणि सगळ्यात वीक कोणता तर पीपी. चला मी पीपी पुन्हा दाखवतो. हा असा ओव्हरलॅप, हे सपोज असे ऑर्बिटल एकमेकांमध्ये कंबाईन होत आहेत या टाईपमध्ये. हा ऑर्बिटल साईडवाईज या साईड टच करतात एकमेकाला, इथे पण साईडवाईज टच करतात, यांच्यामध्ये जास्त एक्सटेंड ऑफ ओव्हरलॅपिंग होत नाही. ॲज द व्हॅल्यू ऑफ एन इन्क्रीजेस, बॉन्ड स्ट्रेंथ डिक्रीजेस. हे तर मी ऑलरेडी सांगितलं. एनची व्हॅल्यू म्हणजेच काय, ते प्रिन्सिपल क्वांटम नंबरची व्हॅल्यू. ही व्हॅल्यू जेवढी वाढत राहील तेवढा त्या ऑर्बिटलचा शेप सुद्धा वाढतो, बरोबर. मग सॉरी, साईज वाढते. मग ती साईज जेवढी वाढत असेल तेवढं त्यांच्यामध्ये ओव्हरलॅप हा वीक होत जाईल. एकदम सिंपल. काय सांगितलं, ॲज द व्हॅल्यू ऑफ एन इन्क्रीजेस, बॉन्ड स्ट्रेंथ डिक्रीजेस. मग तुम्हाला विचारलं 2p2p आणि 3p3p यांच्यामध्ये ओव्हरलॅप झाला. पहिला मॉलिक्यूल कोणता ज्यामध्ये 2p2p ओव्हरलॅप आहे, आणि दुसऱ्या मॉलिक्यूलमध्ये सपोज 3p3p ओव्हरलॅप आहे. स्ट्रॉंग कोणता आणि वीक कोणता, तर 3p3p म्हणजे काय, साईज वाढली, मग तो बॉन्ड वीक तयार होईल, कारण एक्सटेंड ऑफ ओव्हरलॅपिंग कमी होईल. 2p2p ची साईज कमी असेल, त्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्ड तयार होईल, कारण काय, एक्सटेंड ऑफ ओव्हरलॅपिंग जास्त राहील. एकदम सिंपल. बघा, हे असे नंबर दिलेत, जेवढा नंबर कमी तेवढा तो बॉन्ड स्ट्रॉंग. 1-1 सगळ्यात स्ट्रॉंग, 1-2 त्यापेक्षा वीक, 2-2 त्यापेक्षाही वीक, 2-3 त्यापेक्षाही वीक, आणि 3-3 सगळ्यात वीक. अजूनही 4-4 असे जर घेतले तुम्ही, तो त्यापेक्षा वीक जनरेट होईल. इफ एन इज सेम, आता कधी कधी काय होईल, एनची व्हॅल्यू सेम असेल, तेव्हा मग ओव्हरलॅप सगळ्यात स्ट्रॉंग कोणता, तर 2p2p सगळ्यात स्ट्रॉंग, त्यापेक्षा एस पी, आणि त्यापेक्षा कमी एस एस, आणि सगळ्यात कमी कोणता, पीपी लॅटरल. 2p2p लॅटरल हा सगळ्यात वीक राहील जर तयार होत असेल तर. बघा पुढे असाही ओव्हरलॅप तुम्ही सांगू शकता. एस पी सगळ्यात स्ट्रॉंग 1s आणि 2p मध्ये, नंतर 2s आणि 2p मध्ये, नंतर 3s आणि 3p मध्ये. म्हणजे बघा, या टाईपची ओव्हरलॅपिंग सुद्धा असते. एसपी मध्ये जर कम्पेअर करायला विचारलं तर 1s आणि 2p यामध्ये बघा 2p2p सगळीकडे सेम आहे, पण एस ऑर्बिटलची साईज वाढत जाते.
जेवढी एस ऑर्बिटलची साईज वाढत जाईल तेवढं काय होईल, त्याचा ओव्हरलॅप हा कमी कमी होत जाईल. मग हे सुद्धा असे ऑर्डर तुम्हाला विचारू शकतात. पुढे नेक्स्ट पॉईंट बघा, इलेक्ट्रॉन विच इज ऑलरेडी पेअर्ड in valence shell can enter into the bond formation into it. They can be unpaired and then shifted to vacant orbitals of the slightly higher energy of the same energy shell. हा कन्सेप्ट म्हणजे काय, व्हेरिएबल व्हॅलन्स आहे, जे आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलो बघा. जर ऑलरेडी सपोज इलेक्ट्रॉन पेअर असतील आणि जर त्याला अजून जास्त बॉन्ड फॉर्म करायचे तर कधी कधी काय होईल, पेअर इलेक्ट्रॉन काय होतो, एम्प्टी ऑर्बिटलमध्ये शिफ्ट होतो आणि नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन अजून जास्त जनरेट करतो आणि मग कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशनचे चान्सेस सुद्धा वाढतील. मग सेम त्या टाईपमध्ये नेचर आहे. बघा नेक्स्ट पॉईंट आहे, दिस पॉईंट कॅन एक्सप्लेन द ट्राय व्हॅलन्सी ऑफ बोरॉन, टेट्रा व्हॅलन्सी ऑफ कार्बन, पेंटा व्हॅलन्सी ऑफ फॉस्फरस. हे तर आपण ऑलरेडी शिकलोय. लास्ट लेक्चरमध्ये आपण व्हेरिएबल व्हॅलन्सी कन्सेप्ट बघितला होता, ज्यामध्ये आपण हे नेमके जसं कार्बन आहे, कार्बनचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही घेतलं कोणतं 1s2 2s2 2p2, तर 2p2 मध्ये 2px मध्ये 1 इलेक्ट्रॉन राहील, 2py मध्ये 1 इलेक्ट्रॉन राहील. मग तसं जर आपण विचार करतो कार्बन फक्त 2 बॉन्ड फॉर्म करायला पाहिजे, पण कार्बन किती बॉन्ड फॉर्म करतो, 4 बॉन्ड. मग हे 4 बॉन्ड कसे फॉर्म करतो बघा, हा कार्बनचा 1s2, हा 2s2 आणि इकडे 2p2 लिहून घेतोय मी. हे ऑलरेडी मी एक्सप्लेन केलं लास्ट लेक्चरमध्ये, पण चला कोणी तुमच्यापैकी जर नवीन असेल लेक्चर बघणार तर अजून समजायला सोपंच आहे. बघा होतं काय, यामध्ये 2 अनपेटॉन आहेत. आता सपोज याच्या कॉन्टॅक्टमध्ये दुसऱ्या एखाद्या ॲटममध्ये समजा कार्बनच येतोय, काय होईल, इथे 1 इलेक्ट्रॉन इथे 1 इलेक्ट्रॉन शेअर होईल. पण माझं यानुसार तर कार्बन फक्त 2 बॉन्ड तयार करतो. पण मग अशा वेळेस काय होईल, इकडे एम्प्टी ऑर्बिटल आहे, अशा वेळेस हा 2s मधून 1 इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होतो, ज्याला म्हणतो आपण ग्राउंड स्टेट मधून कुठे गेला तो एक्साइटेड स्टेटमध्ये. यासाठी प्रमोशन एनर्जी लागते, ती एनर्जी येते कुठून हे सुद्धा मी लास्ट मध्ये सांगितलं. मग यामध्ये बघा आता नंतर असे इलेक्ट्रॉन तुम्हाला दिसतील, इथे 1 इलेक्ट्रॉन आणि अशा इथे 1 1 इलेक्ट्रॉन, बरोबर किती अनपेटॉन आले 4. मग आता अशा 4 कोव्हॅलंट बॉन्ड तयार करेल, बरोबर इक्वल शेअरिंग होईल दुसऱ्या आयटम बरोबर, असे 4 कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतील. हे त्याचं मागचं मिनिंग. मग या बेसवर आपण किती, कार्बन हा 4 बॉन्ड फॉर्म करतो, बोरॉन 3 बॉन्ड कसे फॉर्म करतो, तसं तर बोरॉनने 1च बॉन्ड फॉर्म करायला पाहिजे, कारण 2p1 आहे तो, पण तो 3 बॉन्ड कसे फॉर्म होतो याच बेसवर. 2s मधला 1 इलेक्ट्रॉन तिकडे 2py मध्ये जम्प करणार, 3 अनपेड इलेक्ट्रॉन येतील, 3 बॉन्ड फॉर्म करणार. फॉस्फरस हा 5 बॉन्ड पर्यंत फॉर्म करतो, ग्राउंड स्टेट मध्ये फक्त 3 फॉर्म करतो. 2 टाइप्स ऑफ बॉन्ड्स आर फॉर्म बिकॉज ऑफ ओव्हरलॅपिंग. चला यावर आता जास्त काही डिस्कशन करणं योग्य नाही, ऑलरेडी बोललो मी बऱ्याच वेळेस, लेक्चरची लेंथ सुद्धा वाढते. सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड फॉर्म होतो. सिग्मा बॉन्ड विच इज बिकॉज ऑफ ऍक्सियल ओव्हरलॅपिंग अँड पाय बॉन्ड विच इज बिकॉज ऑफ लॅटरल ओव्हरलॅपिंग. मग सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग असतो, एंड टू एंड ओव्हरलॅप किंवा हेड टू हेड ओव्हरलॅप म्हणू शकता. पाय बॉन्ड कसा असतो मात्र वीक असतो. सिग्मा बॉन्डला डायरेक्शन असते, लक्षात ठेवा, सिग्मा बॉन्ड हा डायरेक्शन असतो, पाय बॉन्ड हा नॉन डायरेक्शन असतो. पाय बॉन्डला डायरेक्शन नसते कारण त्याचे फक्त साईड एकमेकाला टच झाल्या. सिग्मा बॉन्ड मध्ये मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग होते, पाय बॉन्ड मध्ये मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग नसते, म्हणून तो वीक आहे. सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग आहे. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. सिग्मा बॉन्ड हा रेझोनन्स मध्ये पार्टिसिपेट करत नाही. आता हा टॉपिक तुम्हाला सध्या तरी समजणार नाही. रेझोनन्स मध्ये बॉन्डचं डिलोकलायझेशन होत राहील, पाय इलेक्ट्रॉन कंटिन्यू फिरत राहतात, तर पाय बॉन्ड हा रेझोनन्स मध्ये पार्टिसिपेट करतो. एक पॉईंट सध्याचं लक्षात ठेवा, पुढे डिटेलमध्ये शिकणार आहात तुम्ही. सिग्मा बॉन्ड मात्र रेझोनन्स मध्ये पार्टिसिपेट करत नाही. मग आता यस, हे जे सिग्मा बॉन्ड आहे तर तो कशामुळे फॉर्म होतो हे तर ऑलरेडी सांगितलं मी. एस ओव्हरलॅप मध्ये सिग्मा, एसपी ओव्हरलॅप मध्ये सिग्मा तयार होतो, पीपी मध्ये सुद्धा सिग्मा तयार होतो, पण पीपी लॅटरल मध्ये मात्र कोणता, पाय बॉन्ड तयार होतो. मग असेच सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्डचे कॅरेक्टरिस्टिक आहेत. चला मग आता पुढच्या लेक्चरमध्ये मी व्हॅलन्स बॉन्ड थेरीचे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत हे तर कव्हर केलेत. पुढच्या लेक्चरमध्ये हायब्रिडायझेशन हा यापेक्षा अजून एक इम्पॉर्टंट टॉपिक पुढे घेऊन येईल. व्हॅलन्स बॉन्ड थेरी तुम्ही शिकलात की ज्यामध्ये ॲटॉमिक ऑर्बिटल ओव्हरलॅप कसे होतात. पुढचा टॉपिक आहे हायब्रिडायझेशन, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघा, बऱ्यापैकी त्यावर क्वेश्चन तुम्हाला पडलेले दिसतील. त्यामध्ये आपण एक्झॅक्ट जॉमेट्री, शेप, मॉलिक्युलचे डिटरमाइन करू शकतो आणि त्याची एक शॉर्टकट ट्रिक पण आहे, मी जे देईलच तुम्हाला. आधी डिटेलमध्ये कन्सेप्ट सांगेल, नंतर मग हायब्रिडेशन शॉर्टकटमध्ये कसं काढायचं हे सुद्धा सांगेल. सो आताचं लेक्चर कंप्लीट करा, पुढच्या लेक्चरसाठी तयार राहा. ओके, थँक्यू.